गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. एम आय ऑडिबल टू यू? आवाज येते सर्वांना? येतोय आवाज येतोय. ओके, अलाउ मी अ सेकंड. आपण स्टार्ट करू क्लास. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग दी सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण मॉड्यूल नंबर 1 मराठी लिगल ड्राफ्टिंग कोर्सला स्टार्ट करत आहोत. या संपूर्ण मॉड्यूलमध्ये आपण काही बेसिक्स माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि लास्टच्या पार्टमध्ये आपण काही इम्पॉर्टंट एस्पेक्ट बघायचा प्रयत्न करू रिगार्डिंग दी ड्राफ्टिंगचा पार्ट, ज्यामध्ये आपल्याला पेज सेटअप वगैरे करायचं असणार आहे. या संपूर्ण सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण मॉड्यूल नंबर 1 कडे बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला काही बेसिक्स आणि इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात येतात. जसं की आपण या संपूर्ण सिच्युएशन मध्ये जर मॉड्यूल नंबर 1 चा पार्टला बघायचा प्रयत्न केला आपल्या पर्टिक्युलर सिलेबसमध्ये, तर आपल्या समोर 1 बाय 1 काही गोष्टी क्लिअर होतात. त्यामध्ये पहिला पार्ट येतो आपल्या समोर की बाबा मसुदा लेखन झालं, आपण ड्राफ्टिंग वगैरे म्हणतो. हे काय असणार आहे, हा एक इम्पॉर्टंट पार्ट. या सेम सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण अजून इनडेप्थ मध्ये बघायचा प्रयत्न करू त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काही बेसिक्स गोष्टी वगैरे बघायला मिळणार आहेत. मग मराठी ड्राफ्टिंग किंवा याला आपण मसुदा लेखन वगैरे म्हणत आहोत, या संपूर्ण पार्टमध्ये कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत या संदर्भाला जर आपण बघायचा प्रयत्न केला तर मग मराठी ड्राफ्टिंग म्हणजे काय, तो एक पार्ट आपल्या समोर येतो. त्याला आपण मसुदा लेखन म्हणतो किंवा लिगल ड्राफ्टिंग म्हणू शकू आपल्या कोर्टच्या लँग्वेजमध्ये. तर या संपूर्ण पार्टमध्ये काही बेसिक्स गोष्टी आपल्या समोर असणार आहेत, ज्याला आपण लिगल ड्राफ्टिंग वगैरे म्हणतो, मसुदा लेखन वगैरे म्हणतो. या मसुदा लेखनचा पार्टमध्ये जेव्हा आपण मॉड्यूल नंबर 1 मध्ये बघायचा प्रयत्न करू, या संपूर्ण पार्टमध्ये आपल्या समोर 2 गोष्टी वगैरे असणार आहेत या पार्टला समजण्यासाठी. एकतर पहिला पार्ट यामधला येणार आहे आपल्या समोर, त्या पर्टिक्युलर पार्टला आपण जनरली बघायचा प्रयत्न करत असतो किंवा म्हणत असतो की बाबा या संपूर्ण पार्टमध्ये प्लीडिंग आणि कन्व्हिन्स म्हणजे काय असणार आहे. तो एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला बघायचा आहे, ज्याला आपण म्हणू शकू प्लीडिंग्स म्हणजे काय, हा एक पार्ट. आणि सेकंड पार्ट असणार आहे कन्व्हेन्सिंग. या दोन्ही पार्टला आपल्याला बघायचं असणार आहे की बाबा डिफरन्सिएशन काय असणार आहे या दोन्ही पार्टचं, आणि नेमकी आपल्याला कोणत्या गोष्टींची मदत होऊ शकते ऍज अ ऍडव्होकेट म्हणून. मग ह्या सिच्युएशन मध्ये जर आपण लिगल ड्राफ्टिंगच्या पार्टला जर सुरुवात करायचा प्रयत्न केला, ज्याला आपण मसुदा लेखन म्हणत आहोत, लिगल ड्राफ्टिंग म्हणत आहोत, तर लिगल ड्राफ्टिंग म्हणजे काय ह्याची डेफिनेशन जर आपण बघायचा प्रयत्न केला मॉड्यूल नंबर 1 चा पार्ट मध्ये, तर आपल्याला ठराविकपणे लक्षात येतं की लिगल ड्राफ्टिंग म्हणजे नेमकं किंवा मसुदा लेखन म्हणजे असं काही साधं वगैरे दस्तऐवज नाहीये की आपण पेपरवर लिहून घेतलं काहीतरी आणि झालं आपलं काम, सही वगैरे केली की. तसं नसतं यामध्ये. ह्या सिच्युएशन मध्ये काय असणार आहे की लिगल ड्राफ्टिंगचा पार्ट मधला हा दोन्हीही सिच्युएशन प्लीडिंग किंवा कन्व्हिन्सिंग ह्या पार्टकडे जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं असणार आहे की लिगल ड्राफ्टिंग हे एक साधं दस्तऐवज नसून त्यामध्ये आपल्याला काही लिगल टर्म्स, ज्याला आपण कायदेशीर मुद्दे म्हणू शकू किंवा कायदा असेल, तथ्य असेल किंवा एक अचूक भाषा जी आपण वापरू शकतो, ह्याचं एक ठोस सांगाडा आपण म्हणू शकू की बाबा एक एक बॉडी असणार आहे. ते बॉडी कशी एखादी भक्कम असली किंवा शरीर सदृढ असलं तर आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात येते की बाबा निरोगी शरीर आहे, किंवा सुडोल शरीर असलं तरी आपल्याला लक्षात येते की बाबा व्यक्ती निरोगी असणार आहे. तशाच प्रकारे एखाद्या ड्राफ्टमध्ये, ज्याला आपण लिगल ड्राफ्टिंगचा पार्ट म्हणत आहोत, मसुदा लेखन म्हणत आहोत, यामध्ये सुद्धा एखादा कायदा, एखादे तथ्य आणि अचूक भाषा हे जर एकत्र आले तर आपण म्हणू शकतो तो एक पर्टिक्युलर योग्य सांगाडा असणार आहे, आणि ज्याच्या माध्यमातून आपण व्यवस्थितपणे या संपूर्ण पार्टला आपला जो मेसेज असणार आहे तो त्या ऑथॉरिटी समोर कन्व्हिन्स करू शकतो किंवा कन्व्हे करू शकतो, तो एक पर्टिक्युलर पार्ट किंवा पोहोचवू शकतो, हे आपण म्हणू शकतो. मग ह्या पर्टिक्युलर पार्टमध्ये 2 गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. एकतर हा जो मुद्दा असणार आहे आपल्या समोर प्लीडिंग आणि कन्व्हिन्सिंग, या दोन्ही पार्टला आपण जसं की लिगल ड्राफ्टिंगचा पार्ट म्हणत आहोत. मग ह्या सिच्युएशन मध्ये खास करून 2 गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. एकतर एक पहिली गोष्ट म्हणू शकतो आपण की आपल्याला एक कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असली पाहिजे, ज्याला आपण म्हणू शकतो की एखादी केस जर आपण दाखल करत असू किंवा एखादा ड्राफ्ट जर आपण दाखल करत असू, त्या संदर्भामधला एक कॉन्सेप्च्युअल पार्ट आपला कव्हर असला पाहिजे की बाबा एखादा ड्राफ्ट त्याचा अभ्यास मला असला पाहिजे किंवा कशा प्रकारचा ड्राफ्ट आहे, कोणत्या कारणासाठी आपण देत आहोत आणि कोणत्या मागण्या आपल्याला मागायच्या आहेत, ह्याला आपण म्हणत असतो पहिला पार्ट. त्याला आपण कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी म्हणू शकतो. प्लीडिंग्स आणि कन्व्हिन्सिंग मला पार्ट, ज्याला आपण लिगल ड्राफ्टिंगचा पार्ट म्हणत आहोत.
मग हे झालंय पहिलं गोष्ट जे आपल्या डोक्यामध्ये फिट असली पाहिजे. सेकंड पार्ट यामध्ये येत असतो, दुसरी पातळी त्याला आपण म्हणू शकू, की जेही मुद्दे आपण विचारणार आहोत कोर्ट समोर, या मुद्द्यांना आपण मुद्देसूदपणे शाब्दिक रचना जी काही असणार आहे ती व्यवस्थितपणे त्या ड्राफ्टमध्ये असली की आपण तो ड्राफ्ट म्हणू शकू किंवा तो लिगल ड्राफ्ट म्हणू शकू, तो मसुदा म्हणू शकू. तो योग्य प्रकाराचा आहे की आपण व्यवस्थितपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत आपला मेसेज जो काही आहे तो पोहोचवला असणार आहे. मग हे दोन मुद्दे असणार आहे. एकतर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्याकडे असली पाहिजे आणि शब्दरचना जी काही असते ती योग्य असली पाहिजे. आपल्याला जे मुद्दे विचारायचे आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे क्लिअर झाले पाहिजे किंवा समोरच्या व्यक्तीला व्यवस्थितपणे क्लिअर झाले पाहिजे. म्हणजे कोणत्या कामासाठी आपण ड्राफ्ट देत आहोत तो पण एक पार्ट आणि कशा प्रकारे द्यायचा असणार आहे तो पण एक पार्ट. हे दोन्ही मुद्दे आपल्यासाठी या मॉड्यूल नंबर 1चा पॉइंट नंबर 1 ज्याला आपण मसुदा लेखन म्हणत आहोत यासाठी आपल्याकडे क्लिअर असले पाहिजे. याच मुद्द्याला जेव्हा आपण अजून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की खास करून हे जे मुद्दे कन्व्हिन्सिंगचा पार्ट किंवा मग ज्याला आपण म्हणत आहोत प्लीडिंगचा पार्ट, या दोघी मुद्द्यांना जर आपण अजून व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर काही गोष्टी आपल्यासमोर अजून व्यवस्थितपणे क्लिअर होतात. ते मुद्दे म्हणजे काय असणार आहे तर त्याचा आपण म्हणत असतो की बाबा या दोघांचा नेमका फरक काय असणार आहे. की बाबा आपण LLB ला असताना प्लेडिंग बद्दल शिकलो, प्लेडिंग कन्व्हिन्सिंग आणि ड्राफ्टिंगचा एक पर्टिक्युलर सब्जेक्ट असतो आपल्याकडे DPC संदर्भामधला, तो एक पर्टिक्युलर पार्ट. ह्या सिच्युएशन मध्ये मग आपण जेव्हा अजून व्यवस्थितपणे ड्राफ्टिंगचा प्रॅक्टिकल कडे जाण्याच्या आधी ह्या दोन्ही पार्टला समजून घेणं महत्वाचं असणार आहे. मग प्लीडिंगचा पार्टला जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर जनरली प्लीडिंग म्हणजे काय तो एक पार्ट आपल्यासमोर क्लिअर होतो. तो म्हणजे असणार आहे की न्यायालयामध्ये जेही केसेस चालत असतात ज्याला आपण लिटिगेशन मॅटर म्हणत असतो किंवा लिटिगेशन वगैरे म्हणत असतो, या संपूर्ण लिटिगेशन मध्ये जे डिफरंट काइंड ऑफ कागदपत्र ड्राफ्ट करून आपण देत असतो की बाबा एखादा दावा सुरू आहे कोर्टमध्ये, त्या पर्टिक्युलर दाव्यामध्ये आपण जे काही कागदपत्र ड्राफ्ट करून कोर्ट समोर पोहोचवत आहोत, कन्वे करत आहोत जो मेसेज ड्राफ्टिंगच्या माध्यमातून, त्या पर्टिक्युलर पार्टला आपण हे म्हणत असतो की जेही कामकाज ड्राफ्टिंगच्या माध्यमातून कोर्टमध्ये चालत असेल त्या पर्टिक्युलर पार्टला आपण जनरली प्लीडिंग मध्ये म्हणत असतो. आणि प्लीडिंगला आपण जनरली शब्द जरी बघायचा प्रयत्न केला तरी आपल्याला प्लीड करणं म्हणजे एक पर्टिक्युलर पार्ट लक्षात येतो की आपण कोणत्या तरी ऑथॉरिटी समोर प्लीड करत आहोत, प्रार्थना करत आहोत की आम्हाला या अमुक अमुक गोष्टी हव्या आहेत. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला लक्षात येतो. मग प्लीडिंगच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा अजून क्लिअरिटी घेण्याचा प्रयत्न करतो तर प्लीडिंगचा पार्ट आपल्याला लक्षात येतो की कोर्ट समोर आपण काही कागदपत्र सादर करत आहोत ड्राफ्टिंगच्या माध्यमातून. ठीक आहे, हे सगळा पार्ट म्हणजे कोर्ट समोर आपण सादर करत असलेले कोणतेही कागदपत्र त्याला आपण प्लेडिंग म्हणत आहोत, ज्याला आपण मराठीमध्ये अभिवचन म्हणत आहोत. पण अभिवचन हा थोडा आपल्याला समजण्यासाठी किचकट जाऊ शकतो पार्ट. पण प्लेडिंग जर आपण सांगू शकलो की आपण कोर्ट समोर काही ना काही प्रार्थना करत आहोत, म्हणजे प्रार्थना अशाही प्रकारची असू शकते. एकतर आपण काही मागण्या करण्यासाठी प्रार्थना करू शकतो कोर्ट समोर किंवा आपल्याला काही माहिती पुरवायची असणार आहे त्या संदर्भामध्ये ती माहिती देत आहोत. मग हा सगळा पार्ट पण आपल्याला लक्षात येतं प्लीडिंगचा पार्ट म्हणजे कोर्ट समोर दिली गेलेली कोणतीही माहिती, एकतर ती विनंती असू शकते किंवा आपण काही पूरक माहिती कोर्टला पुरवत आहोत. एकतर कोर्टने स्वतः विचारलेली असू शकेल किंवा आपण स्वतः कोर्टला देत आहोत किंवा अपोनंट पार्टीच्या माध्यमातून कोर्टला आपण ती माहिती देत आहोत किंवा कोर्ट समोर त्या दाव्यामध्ये ती माहिती देत आहोत. ह्याला आपण जनरली म्हणू शकतो की बाबा प्लीडिंग वगैरे. मग यामध्ये एखाद्या व्यक्तीने दावा दाखल केलेला असावा, एखाद्या व्यक्तीने त्या दाव्याला प्रतिउत्तर दिलेलं असावं किंवा एखादा अर्ज केलेला असावा. हा संपूर्ण पार्ट आपल्याला प्लीडिंगच्या माध्यमातून बघायला मिळतो. इथपर्यंत एवढे डेफिनेशन ठीक आहे प्लीडिंगचे. त्याला लिगल ड्राफ्टिंगचा पहिला पॉइंट आपण म्हणू शकू. ह्या सिच्युएशन मध्ये आपल्या समोर मग सेकंड पार्ट येतो ज्याला आपण म्हणत असतो कन्व्हिन्सिंगचा पार्ट. मग प्लीडिंगचा ठीक आहे, प्लीडिंगचा पार्ट म्हणजे काय आहे, तो प्लीडिंगचा पार्ट आपण कोर्ट वगैरे समोर जे काही कामकाज आपल्याला करायचं असतं ती माहिती लिखित स्वरूपामध्ये कोर्टला आपण पुरवत असतो, त्याला आपण प्लीडिंग वगैरे म्हणू शकतो. पण कन्व्हिन्सिंग वाल्या पार्ट मध्ये कन्व्हिन्सिंग म्हणजे काय असणार आहे तर अशी काही लिगल ड्राफ्टिंगचा पार्ट जे लिगल ड्राफ्टिंग आपण कोर्ट समोर न करता दोन व्यक्तींमध्ये, दोन जिवंत व्यक्तींमध्ये खास करून एखादे करार होतात, अग्रीमेंट होतात मालमत्तेच्या संदर्भामध्ये किंवा मालमत्तेवरील जे हक्क काही असतात ते हस्तांतरित करण्यासाठी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्यासाठी.
मग ते एकतर आपण एका अग्रीमेंट थ्रू करू शकू, एखाद्या गिफ्टेड थ्रू करू शकू, एकतर ते आपण विल ड्राफ्ट करून करू शकू किंवा एनी अदर पार्ट. म्हणजे कन्व्हिन्सिंगचा पार्ट ज्याला आपण अभिहस्तांतरणी म्हणत असतो, हस्तांतरण लेखनी म्हणत असतो. यामध्ये काय असणार आहे जनरली, दोन व्यक्ती जे कोर्टचा बाहेर दोन व्यक्तींमधला जो डिफरंट काइंड ऑफ व्यवहार होतो, एकतर तो बिझनेसच्या स्वरूपामध्ये असू शकेल, एकतर तो पर्टिक्युलर व्यवहार त्यांच्यामध्ये एखाद्या प्रॉपर्टीचं देवाणघेवाण, एखाद्या सर्व्हिसेसचं देवाणघेवाण, मग कोणताही पार्ट जो कोर्टचा बाहेर सुरू असेल, झाला आपण म्हणत असतो जनरली की बाबा कन्व्हिन्सिंगचा पार्ट. मग प्रश्न या ठिकाणी येतो, एखाद्या व्यक्तीला आपण लिगल नोटीस वगैरे पाठवत असतो, मग ते एकतर कोर्टचा बाहेरचं काम आहे, मग ते प्लेडिंग मध्ये येतं की कन्व्हिन्सिंग मध्ये येतं. तर जनरली त्याचा एक मिक्स रिस्पॉन्स आपल्याला बघायला मिळतो, कारण की लिगल नोटीसचा पार्ट म्हणजे ती एक इनिशियल स्टेज असते कोर्टच्या संदर्भामध्ये, की बाबा आम्ही कोर्ट समोर दावा दाखल करू जर तुम्ही आम्हाला या लिगल नोटीसचा रिप्लाय नाही दिला. तर मग जनरली त्यामध्ये डिबेट वगैरे चालत असते. ती डिबेट असणार आहे. काही लोक म्हणत असतात लिगल नोटीस एकतर एक प्लेडिंगचा पार्ट असतो, कारण की इट विल बी द प्री लिटिगेशन स्टेजेस जे आपण कोर्टमध्ये घेऊन जाणार आहोत, त्यामुळे त्याला प्लेडिंग मध्ये सामील करायला पाहिजे. किंवा काही लोकांचं एक म्हणणं असतं की तो कन्व्हिन्सिंगचा पार्ट यायला पाहिजे, कारण की यामध्ये दोन व्यक्ती आपापसात एका प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये काही मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी तशा प्रकारचा लिगल नोटीस पाठवत आहेत. त्यामुळे त्याला काहीतरी विचारणा करत आहेत. कोर्टच्या बाहेर आहोत आणि आपण कोर्ट समोर तर जात नाहीये. त्यामुळे त्या लिगल नोटीसला कन्व्हिन्सिंगचा पार्ट मध्ये ऍड करायला पाहिजे. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला हे पण लक्षात येतं की हा जो लिगल नोटीसचा पार्ट असतो हा आतापर्यंत डिबेटेबलच असणार आहे, पण जनरली त्याला आपण इन्क्लूड करत असतो प्लीडिंगचा पार्ट मध्ये. त्याला आपण म्हणत आहोत की बाबा कोर्ट समोर जे काही आपण दावे दाखल करत आहोत त्याचीच एक प्री लिटिगेशनची स्टेज असते, त्यामुळे त्याला प्लीडिंगचा पार्ट मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. आता लेट्स कम टू द पॉइंट ज्याला आपण कन्व्हिन्सिंग वगैरे म्हणत आहोत. त्या कन्व्हिन्सिंगला आपण हे पण म्हणण्याचा प्रयत्न करतो की हा दोन जिवंत व्यक्तींमध्ये झालेला एखादा मालमत्ता किंवा मालमत्तेतील जे काही हक्क असणार आहेत, अधिकार असणार आहेत, ते मागण्यासाठी किंवा देण्यासाठी किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा दोन व्यक्तींमधले एखादा करार असेल, अग्रीमेंट असेल, या संपूर्ण सिच्युएशनसाठी केलं गेलेलं एक लिखित स्वरूपाचं एक दस्तऐवज ज्याला आपण अभिहस्तांतरण किंवा हस्तांतरण लेखन किंवा कन्व्हिन्सिंग म्हणत आहोत. मग ह्याचा मुख्य उद्देश काय असतो, किंवा दोन व्यक्तींमध्ये बाबांनो काहीतरी वाद होऊ नये. आपला जो दोन व्यक्तींचा व्यवहार आहे, जसं की अजय विजय या दोघा व्यक्तींमध्ये एखादा व्यवहार झालेला असावा, तर दोन्ही व्यक्तींमध्ये जर एखादा व्यवहार झालेला असावा तर या व्यवहाराच्या संदर्भामध्ये काही वाद निर्माण होऊ नये भविष्यामध्ये, किंवा तो वाद टाळता यावा यासाठी आपण काही ना काही या व्यवहाराच्या संदर्भामधल्या काहीतरी अटी, काही अधिकार, काही जबाबदाऱ्या हे स्पष्टपणे आणि कायमस्वरूपी लिखित स्वरूपामध्ये ठेवण्यासाठी अशा प्रकारचं कन्व्हिन्सिंगचा पार्ट करत असतो. आणि हे कन्व्हिन्सिंग म्हणजे काय, की बाबा अशा प्रकारचं एखादं लेखन ज्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करू. काय इन्क्लूड करू, कारण की अजय नावाचा व्यक्ती आणि विजय नावाचा व्यक्ती या दोघी व्यक्तींमध्ये भविष्यामध्ये कोणताही वाद उद्भवू नये म्हणून. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट, आणि या सगळ्या गोष्टी कोर्टच्या बाहेर चालत आहे, वाद व्हायचा आधीचा संपूर्ण पार्ट. त्याच्या माध्यमातून काय होतं, दोन्ही व्यक्ती एकमेकांना बाउंड असतात. ज्या सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड करायचे, त्या हक्कांबद्दल त्यांनी त्या ड्राफ्टिंग केलं असेल, ज्या अधिकारांबद्दल त्यांनी ड्राफ्टिंग केलं असेल, ज्या सर्व्हिसेस पुरवायचं असणारे, जे प्रॉपर्टीचं ट्रान्सफर करायचं असणारे, किंवा जी प्रॉपर्टी मला घ्यायची आहे, यासाठी सगळ्या अटी शर्ती जे काही असणार आहे, टर्म अँड कंडिशन, त्या मेन्शन केल्या जातात कन्व्हिन्सिंग मध्ये. बऱ्याच साऱ्या पार्टमध्ये कन्व्हिन्सिंग त्याच्यामध्ये हे पण मेन्शन केलं जातं की बाबा भविष्यामध्ये जर एखादा वाद होत असेल तर आपण एखाद्या कोर्टमध्ये किंवा कोणत्या कोर्टमध्ये जाऊन सॉल्व्ह करू, किंवा कोणत्या ऑथॉरिटीकडे जाऊन सॉल्व्ह करू. जसं की तो एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो, खास करून जेव्हा आपण अर्बिट्रेशनचा पार्टकडे, लवादाच्या पार्टकडे जात असतो. ते सुद्धा एक कन्व्हिन्सिंगचाच पार्टच असणार आहे. मग ह्याच संपूर्ण पार्टला जेव्हा आपण सुरुवात करत असतो हळूहळू, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं जनरली की बाबा
प्लीडिंगचा पार्ट किंवा कन्व्हिन्सिंगचा पार्ट यापैकी प्लीडिंगचा पार्टला आपण म्हणू शकतो. प्लीडिंग मध्ये जनरली न्यायालयासमोर सादर केले जाणारे अधिकृत कागदपत्र जे काही आहेत, वादपत्र असेल, प्लेंट असेल किंवा रिटर्न स्टेटमेंट असेल, एखादा एफिडेव्हिट असेल, एखादी क्रिमिनल कंप्लेंट असेल, एखादं बेल ऍप्लिकेशन असेल किंवा एखादं मिसेलेनियस ऍप्लिकेशन असेल, जेही कोर्ट समोर आपण सादर करू ते सगळे कागदपत्र प्लीडिंग मध्ये येतील. आणि अशी काही कागदपत्र ज्यामध्ये व्यावसायिक करार असेल, बिझनेस अग्रीमेंट असेल, मालमत्तेच्या हस्तांतराचा एखादा करार असेल किंवा छोट्या मोठ्या सर्व्हिसेसच्या संदर्भामधला करार असेल, जसे की एखादं सेल डीड आहे, खरेदी खत आहे, एखादं मॉर्गेज डीड असणारे, गहाण खत आपण त्याला म्हणू शकू, गहाणच्या संदर्भामधलं, किंवा एखादा लीज डीड असू शकेल, गिफ्ट डीड असू शकेल, एखादा पॉवर ऑफ अटॉर्नी असू शकेल, जे कोर्टचा बाहेरचा आहे. कोर्टमध्ये पॉवर ऑफ अटॉर्नी चालतो, तो प्लीडिंगचा पार्ट वेगळा. पण कोर्टचा बाहेर चालत असेल बाकीच्या या सगळ्या कागदपत्रांसाठी, या व्यावसायिक करारांसाठी, त्याला त्या पॉवर ऑफ अटॉर्नीला आपण कन्व्हिन्सिंगचा पार्ट मध्ये इन्क्लूड करू शकतो. मग जनरली जेव्हा आपण या संपूर्ण पार्टला अजून व्यवस्थितपणे बघायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस लिगल ड्राफ्टिंगचा पार्ट मध्ये आपल्याला हे लक्षात येतं की प्लीडिंगसाठी जनरली जशा प्रकारचा कायदा, जशा प्रकारची केस, तशा प्रकारचे कायदे त्या ठिकाणी लागू होतील. जनरली या संपूर्ण पार्टसाठी, प्लीडिंगसाठी आपण जेव्हा सिव्हिलियन नेचरचे केसेस पाहतो त्यावेळेस सीटीसी लागू होईल. जर आपण काही इन्क्लूड करत असू मुद्दे एव्हिडन्सचे, त्यावेळेस त्या ठिकाणी आधीचा एव्हिडन्स ऍक्ट, आताचा भारतीय साक्ष अधिनियम त्या ठिकाणी इन्क्लूड होईल. आणि क्रिमिनलच्या पार्टमध्ये क्रिमिनल लॉ इन्क्लूड होतील, त्यामध्ये क्रिमिनल लॉचे काही सेक्शन इन्क्लूड होतील. मग अशा प्रकारचा एक पार्ट बघायला मिळतो. समजा ही संपूर्ण केस एखाद्या ड्राफ्टिंगच्या संदर्भामधली असेल, तो ड्राफ्टिंग असेल कॉन्ट्रॅक्ट संदर्भामधला, तर तो पण एक पार्ट त्या ठिकाणी इन्क्लूड होऊ शकतो. मग हा एक सिनेरिओ आपल्याला बघायला मिळतो प्लीडिंगच्या संदर्भामध्ये. म्हणजे प्लीडिंग मध्ये जे कायदे यूज होत असणार आहेत, ज्या संदर्भामधला दावा आपण दाखल करत आहोत, ज्या मागण्या आपण करत आहोत, त्या मागण्यांमध्ये काही जर गोष्टी इन्क्लूड असल्या, एखादा सेक्शन इन्क्लूड असला, ठीक आहे, एखादा कलम इन्क्लूड असलं, तर ते कलम, ते सेक्शन त्या ठिकाणी इन्क्लूड होतील आणि ते सगळे ऍक्ट त्या ठिकाणी प्लीडिंग मध्ये लागू होऊ शकतात. या सिच्युएशन व्यतिरिक्त या प्लीडिंगच्या पार्टमध्ये असं एखादं प्लीडिंग जे प्लीडिंग बेस्ड असेल, जो दावा बेस्ड असेल एखाद्या अग्रीमेंटच्या याच्यावर, की बाबा आम्ही 10 वर्ष आधी एक अग्रीमेंट तयार केलं होतं, ते अग्रीमेंट होतं दोन व्यक्तींच्या बिझनेसच्या संदर्भामधलं अग्रीमेंट. मग ते अग्रीमेंट असेल खास करून कन्व्हिन्सिंगच्या संदर्भामध्ये, जसे कन्व्हिन्सिंगच्या डेफिनेशन मध्ये आपण म्हटलं की बाबा कन्व्हिन्सिंग आहे, एक ए बिझनेस, अजय बिझनेस करत आहे, बी भूषण नावाचा व्यक्ती बिझनेस करत आहे, या दोन्ही व्यक्तींचा बिझनेस होता, त्यामध्ये त्यांनी पैशाच्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये बोलणी केली होती, मागणी केली होती. त्यामध्ये एक पॉइंट नंबर 1 असेल समजा की बाबा अमुक अमुक व्यक्तीने 15 लाख रुपये द्यायला पाहिजे मला दर महिन्याला या सर्व्हिसेसचे. मग ह्या 15 लाखाच्या डिस्प्यूटची केस आहे. मग या डिस्प्यूटच्या केसला जेव्हा आपण आपल्या प्लीडिंग मध्ये इन्क्लूड करू, त्यावेळेस आपण हे पण म्हणू शकू त्यामध्ये की या प्लीडिंग मध्ये ज्या मागण्या आपण करत असतो, त्या मागण्यांच्या संदर्भातले काही कागदपत्र असले, ते कागदपत्र, ते दस्तऐवज जर एखादे कन्व्हिन्सिंगचे दस्तऐवज असले, ज्यामध्ये दोन व्यक्तींचा व्यवहार असेल, बिझनेसचा व्यवहार आहे, त्याही कागदपत्रांचा त्या पॉइंटला आपण ऍड करू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं असणार आहे, एखादी केस कोर्टमध्ये आली, ज्याला आपण लिगल ड्राफ्टिंगचा पार्ट मध्ये प्लीडिंग म्हणत आहोत, ते प्लीडिंग बऱ्याच वेळेस कन्व्हिन्सिंगच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा जाऊ शकतं. खास करून कन्व्हिन्सिंगचे काही मुद्दे ऍड होतील त्यामध्ये. मग हा एक सिनेरिओ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे प्लीडिंग मध्ये जे कायदे, रूल, रेग्युलेशन आपण इन्क्लूड करतो, ते सगळे कन्व्हिन्सिंगच्या डॉक्युमेंटवर पण बेस्ड असू शकतात, किंवा इतर जे काही कायदे, ज्या कायद्यांच्या अंतर्गत आपण एखादा दावा दाखल करत आहोत, त्या कायद्यांवर ते बेस असले. एवढा पॉइंट त्या ठिकाणी क्लिअर होतो. आणि पुढचा पार्ट आपण जेव्हा बघायचा प्रयत्न करतो कन्व्हिन्सिंगच्या संदर्भामध्ये, जसं की आपण म्हटलं कन्व्हिन्सिंग म्हणजे काय, हस्तांतरण ज्याला आपण म्हणतो, हस्तांतरण लेखन ज्याला आपण म्हणतो, ते दोन जिवंत व्यक्तींमध्ये होईल तो व्यवहार. मग ह्यामध्ये कोणते कायदे यूज होतात, तो जर पार्ट आपण बघायचा प्रयत्न केला, तर यामध्ये जनरली कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असेल, तो एक ऍड होऊ शकतो, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट ऍड होऊ शकतो, रजिस्ट्रेशन ऍक्ट ऍड होऊ शकतो, स्टॅम्प ऍक्ट ऍड होऊ शकतो, स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या संदर्भामधले काही नियमावली असल्या त्या ठिकाणी ऍड होऊ शकतात. मग हा पण एक पार्ट येतो जे कन्व्हिन्सिंगच्या संदर्भामध्ये बघायला मिळतात. समजा एखादं कन्व्हिन्सिंग काही सर्व्हिसेस रिलेटेड असेल आणि त्या सर्व्हिसेस संदर्भामध्ये जर एखादा कायदा
राज्य सरकारने, केंद्र सरकारने पारित केलेला असेल. मग त्यामध्ये काही नियमावली असली तर ती नियमावली आपल्या कन्व्हेन्सिंग मध्ये इन्क्लूड होते. जसं की बघा, एक छोटस एक्झाम्पल, जसं की लॉकडाऊन मध्ये कलेक्टर ऑफिस असेल, राज्य सरकार असेल, त्यांनी काही नियमावली लावल्या होत्या की बाबा कोणत्याही ऑफिसने अमुक अमुक वेळेपासून अमुक अमुक वेळेपर्यंत सुरू राहावं किंवा एवढ्याच लोकांनी त्या ऑफिसमध्ये काम करावं, अशा प्रकारची नियमावली होती. मग समजा त्या पिरियडमध्ये दोन बिझनेसमध्ये एक कन्व्हेन्सिंग डीड तयार झाली. त्यांचं म्हणणं झालं की बाबा आमच्या कंपनीचं नाव आहे रिलायन्स आणि तुम्ही आहात ना, तुम्ही क्लिनिंग कंपनी आहात, तुम्ही आम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करा. गव्हर्नमेंटने नियमावली काढली तेव्हा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, कोरोनाच्या पिरियडमध्ये कोणत्याही ऑफिसमध्ये एवढ्या एवढ्याच व्यक्तींनी राहावं आणि तेवढ्याच व्यक्तींनी ती सर्व्हिस प्रोव्हाइड करावी. मग जेव्हा आपण ही कन्व्हेन्सिंग डीड तयार करायचा प्रयत्न करू रिलायन्स कंपनी बरोबर, त्या क्लिनिंग सर्व्हिसेसच्या कंपनी सोबत, त्यावेळेस त्या जे काही नियमावली सरकारने तयार केली असेल त्या नियमावलीलाही आपण इन्क्लूड करू. मग ते ड्राफ्टिंग जेव्हा होईल कन्व्हेन्सिंगचं, जे रिलायन्स कंपनी आणि त्या क्लिनिंग कंपनी सोबत असेल त्यामध्ये आपण इन्क्लूड करू की बाबा राज्य सरकारने वेळोवेळी पारित केलेले जे कोरोना संदर्भामधले, लॉकडाऊन संदर्भामधले नियमावली असेल, त्या संदर्भातून या सगळ्या गोष्टींना आपल्याला फॉलो करावं लागेल. ती वेळोवेळी चेंज होऊ शकते. हा पण एक पार्ट त्या ठिकाणी इन्क्लूड होतो. मग कन्व्हेन्सिंगच्या पार्टमध्ये जसं की आपण म्हटलं, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट असेल, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट असेल, स्टॅम्प ऍक्ट असू शकेल, ज्यामध्ये आपण स्टॅम्प ड्युटी वगैरे पे करत आहोत. रजिस्ट्रेशन ऍक्ट असेल, ज्यामध्ये आपण त्या कागदपत्राला रजिस्ट्रेशन करत आहोत. या सगळ्यांव्यतिरिक्त एखादी नियमावली, एखादे कायदे राज्य सरकार, केंद्र सरकार, ज्युडिशियल बॉडीज, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज ह्यांच्या थ्रू जर काही नियमावली ऍड होत असल्या आणि त्या सर्व्हिसेसचे रिलेटेड असतील, जे आपण प्रोव्हाइड करत आहोत, त्या दोन व्यक्तींमध्ये जो करार करत आहोत त्या त्या सर्व्हिसेसचे रिलेटेड असला तर त्या सुद्धा आपण आपल्या कन्व्हेन्सिंगच्या पार्टमध्ये, कन्व्हेन्सिंग डीडमध्ये ऍड करत असतो. अभिहस्तांतरामध्ये, हस्तांतरण लेखनामध्ये आपल्याला ऍड करावे लागतील. ते काय ऍड करावे लागतील? बिकॉज इट इज इम्पॉर्टंट. कारण की राज्य सरकार, केंद्र सरकारच्या त्या नियमावली आहेत, काय लोकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीजच्या त्या नियमावली आहेत, त्यामध्ये मग आपल्याला ते इन्क्लूड करणं मस्ट आहे. अदरवाईज हे जे कन्व्हेन्सिंग आपण भलेही केलं ते वॉइड असेल. वॉइड का असेल? कारण की ते राज्य सरकार, केंद्र सरकारच्या नियमावलीमध्ये बसत नाही. मग आपण नंतर हे सांगू शकत नाही की बाबा आम्ही तरी अग्रीमेंट केलं होतं आणि आता राज्य सरकारने नियम चेंज केले. आम्ही आधी अग्रीमेंट केलं होतं की या क्लिनिंग सर्व्हिसने आम्हाला 10 लोक पुरवायला पाहिजे महिन्याला आणि आता राज्य सरकारने नियम चेंज केले, केंद्र सरकारने नियम चेंज केले. मग आता आपण हे म्हणू शकत नाही की बाबा आपण दोघांमध्ये तर रिलायन्स कंपनी हे सांगू शकत नाही की बाबा क्लिनिंग कंपनींनो मी तुमच्यासोबत अग्रीमेंट केलंय, तुम्हाला मला कसंही करून लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 10 माणसं पुरवावेच लागतील क्लिनिंग सर्व्हिससाठी, नाहीतर मी तुमच्या विरुद्ध कोर्टमध्ये जाईल. मग हा एक पार्ट त्या ठिकाणी येत नाही. काय येत नाही? बिकॉज इफ द गव्हर्नमेंट चेंज दी रूल, मग भलेही तुमचं ते अग्रीमेंट केलेलं असलं, सेल डीड केलेली असली, जे काही ट्रान्सफर डीड केलेली असली, त्या नियमावलीच्या संदर्भामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार, एखाद्या कोर्टने जर काही नियमावली तयार करून दिली, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीने काही नियमावली तयार करून दिलेली असली, तर दोन व्यक्तींमध्ये झालेला हा करार, त्या संदर्भामध्ये ते कोणतेही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. तुमचा पर्सनल थिंग साईडला ठेवायचा, राज्य सरकार, केंद्र सरकारचं काही नियमावली आल्या तुमच्या सर्व्हिसेस रिलेटेड, त्या तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो कराव्या लागतील. त्यावेळेस तुम्ही त्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही. मग तो पण एक पार्ट कन्व्हेन्सिंगच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचा. असं दर सिच्युएशन मध्ये होत नाही, बट आय एम जस्ट गिव्हिंग यू द एक्झाम्पल, जे आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. कारण की आपण ड्राफ्टिंग जर करत असू तर हा सगळा पार्ट आपल्याला माहिती असला तर आपण या सगळ्या पार्टला व्यवस्थितपणे समजू शकतो. मग ह्याच सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला लक्षात येतं की व्हेनेवर आपण अशा प्रकारचे पार्ट बघायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस जेव्हा आपण प्लेडिंगचा पार्टकडे जातो, या प्लेडिंगच्या पार्टमध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. त्या म्हणजे असणार आहे की बाबा हे जे प्लेडिंग जेव्हा आपण लिहित असतो ना, त्यावेळेस आपल्या समोर काही गोष्टी क्लिअर होत असतात. त्या म्हणजे असणार आहे कोणत्याही प्लेडिंग मध्ये फक्त तथ्य मांडायचे असणार आहेत जनरली. यामध्ये कायदा किंवा पुरावे हे जे काही नियम असतात ते मांडायचे नसतात. ते कधी मांडत असतो आपण? जेव्हा आपल्या समोर एव्हिडन्सची स्टेज येईल त्यावेळेस.
मग हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे रिगार्डिंग दी सेम. ज्या पर्टिक्युलर पार्टमध्ये आपण हे म्हणत आहोत की प्लीडिंगच्या पार्टमध्ये जेव्हाही आपण जाऊ त्या प्लीडिंगसाठी आपल्याला काय मांडायचं असणार आहे. प्लीडिंगसाठी आपल्याला मांडायचे असणार आहेत फक्त मुद्दे किंवा तथ्य. हा एक गोल्डन रूल असतो कोणत्याही ड्राफ्टिंगचा. कोणती ड्राफ्टिंग? प्लीडिंगच्या संदर्भामधली ड्राफ्टिंग. प्लीडिंग म्हणजे काय? जे कोर्ट समोर आपण ड्राफ्ट करत आहोत त्या संदर्भामधला पार्ट. हे आपण का करत असतो प्लीडिंग मध्ये? की बाबा फक्त तथ्य मांडायचे. का आपण तथ्य मांडत आहोत? कारण की इट इज ड्युटी ऑफ कोर्ट. व्हॉट काइंड ऑफ ड्युटी? इट इज ड्युटी ऑफ कोर्ट की प्लीडिंग जेव्हा आपण करू, प्लीडिंग केल्यानंतर कोर्ट समोर जेव्हा ती केस सुरू होत असते, त्यावेळेस कोर्ट समोर तो मॅटर गेल्यानंतर कोर्ट त्यावर व्यवस्थितपणे विचार करता. व्यवस्थितपणे विचार केल्यानंतर कोर्ट काय करेल त्या संपूर्ण सिच्युएशन मध्ये? फ्रेमिंग ऑफ इश्यू करेल आणि फ्रेमिंग ऑफ इश्यूच्या संदर्भामध्ये ते त्यावेळेस ठरवेल की बाबा कोणता नियम कशा प्रकारे लागू करायचा आहे, कोणता कायदा त्यामध्ये कशा प्रकारे लागू करायचा असणार आहे. त्यामुळे प्लीडिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं असणार आहे? नियमावल्यांचं पालन करायचं आहे. पण ते कोणत्या नियमच्या अंतर्गत काय मी मागण्या करते ते आपल्याला सांगायची गरज नाही. बट मग प्रश्न या ठिकाणी येतो की सर मग आपण या ठिकाणी जर चेक बाउन्सची केस दाखल करत असो, मग कोर्टला कसं सांगू आपण ही चेक बाउन्सची केस आहे? कोर्टला आपण कशा प्रकारे सांगू शकतो? आणि ड्राफ्टिंगच्या पार्टमध्ये आपण जे तथ्यांबद्दल बोलत आहोत ते तथ्य यामधला एक छोटासा एक मेन पॉइंट असतो तो लक्षात ठेवायचा आहे. प्लीडिंग मध्ये तथ्य मांडणं ठीक आहे, कायदेनं मांडणं ठीक आहे, याला गोल्डन रूल म्हणत आहोत हे पण ठीक आहे. पण समजा एखादी केस चेक बाउन्सची आहे, 138 सेक्शन आहे हे आपल्याला लक्षात आलं, त्यावेळेस जी प्लीडिंग असते, जे ड्राफ्टला आपण सुरुवात करतो त्याच्या टायटल मध्ये आपण मेन्शन करत असतो की बाबा ऍप्लिकेशन अंडर किंवा प्लीडिंग अंडर जे काही असणारे पेटिशन अंडर 138 सेक्शन ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट एवढं आपण मेन्शन केलं. त्यानंतर खालच्या पार्ट मध्ये आपल्याला फक्त तथ्य मांडायचे असतात. त्या सेक्शनला पुन्हा पुन्हा रिपीट करायची गरज नाही की बाबा अमुक अमुक सेक्शनचा अंतर्गत आमचं व्हायोलेशन झालेलं असणार आहे आणि या व्हायोलेशनमुळे आमच्या समोर एक गोष्ट झाली आहे. ती गोष्ट म्हणजे काय आहे की बाबा आम्हाला हे अधिकार होते यापासून डावलण्यात येत आहे आणि त्यामुळे आम्हाला ते पैसे मिळाले नाहीये, ते पैसे आम्हाला परत मागून द्या अमुक अमुक सेक्शनचा अंतर्गत. मग जेव्हा आपण अमुक अमुक सेक्शन बद्दल मेन्शन करत आहोत, प्लीडिंग मध्ये ऍक्च्युली जे खास करून ड्राफ्टिंग होत असतं त्याचा पहिलाच रूल असणार आहे आपल्या समोर, ज्यामध्ये आपण त्या पर्टिक्युलर सेक्शनला इन्क्लूड वगैरे करत नाही. ते इन्क्लूड कधी होईल? फक्त त्याचा टायटल पार्ट मध्ये इन्क्लूड होईल. किंवा मग एखाद्या तथ्याबद्दल आपण मेन्शन करत आहोत, त्या तथ्यामध्ये तर तो पर्टिक्युलर सेक्शन आलेला असावा किंवा समजा आपण एखादा कॉन्ट्रॅक्ट केलेला असावा, जो कॉन्ट्रॅक्ट किंवा एखादा कन्व्हिन्सिंग डीडच्या संदर्भामधलं तो प्लीडिंग असली, ते डीड ते कन्व्हिन्सिंगचा पार्ट जर एखाद्या कायद्याच्या अंतर्गत तयार झालेला असावा, त्यावेळेस आपण त्या कायद्याला मेन्शन करू शकतो. जसं की आय हॅव डन वन ऑफ द अग्रीमेंट आणि ते अग्रीमेंट अमुक अमुक कायद्याचं अमुक अमुक सेक्शनच्या अंतर्गत आहे. ते आपण मेन्शन केलं तर तेवढं चालू शकतं. बट अजून एक पार्ट त्यामध्ये इन्क्लूड होतो तो म्हणजे असणार आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचंय आणि पुढे जाऊन ड्राफ्टिंगचा मॉडेल नंबर 2 पासून जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की बाबा चलो ठीक आहे, मी एक ऍप्लिकेशन सादर केलंय, एक पिटिशन सादर केलं, दावा दाखल केला, त्यामध्ये तो दावा मी एका कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये अमुक अमुक सेक्शनच्या अंतर्गत तो कॉन्ट्रॅक्ट केला होता आणि त्यामुळे त्या बेसवर डिस्प्यूट झाल्यामुळे मी हा दावा दाखल करत आहे. हो, मग त्या दाव्यामध्ये जेव्हा मी तो अग्रीमेंट मेन्शन करेल की माननीय सन्माननीय कोर्ट, आम्ही अमुक अमुक दिवशी अमुक अमुक ऍक्टच्या अंतर्गत हा अमुक अमुक नंबरचा अग्रीमेंट रजिस्टर्ड केला होता, तो अग्रीमेंट अमुक अमुक कायद्याच्या अंतर्गत झाला होता, हे आपण मेन्शन करू शकतो, नो डाऊट. बट जेव्हा आपण प्लीडिंग मध्ये जास्त इन डेप्थ मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला ते कायदे ते नियमावली जशाच्या तशा मेन्शन करायचं नसतं. हा एक पर्टिक्युलर पार्ट लक्षात ठेवायचा आहे. नियम जास्त दाखवायचे नाहीये त्या पर्टिक्युलर पार्ट. मग प्रश्नातून आपल्या समोर येतो की प्लीडिंग आहे, समजा क्रिमिनल प्लीडिंग असली, क्रिमिनल प्लीडिंग मध्ये क्रिमिनल कंप्लेंट दाखल झाल्यानंतर आपल्या क्लायंटला अरेस्ट करण्यात जर येत असेल, आपण डिफेन्सच्या साईडने असलो
आणि आपल्याला त्या ठिकाणी रिप्लाय द्यायचा असला किंवा बेल ऍप्लिकेशन द्यायचं असलं, त्या बेल ऍप्लिकेशन मध्ये मग आपल्या जो क्लायंट आहे त्याला त्रास दिलेला असला पोलिसांनी, की बाबा पोलिसांनी काय केलं, अरे अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये त्यांनी त्याला समोर प्रेझेंट केलं नाहीये कोर्टचा मॅजिस्ट्रेट समोर. ते एक नियमाचा भंग झाला. त्यानंतर सुप्रीम कोर्टचं अजून नियमावली आहे अरेस्टमध्ये, की बाबा त्याला 24 तासाच्या आतमध्ये मेडिकल केअर मिळायला पाहिजे अटक व्हायच्या आधीच. ते त्याला मिळालं नाहीये, त्याला योग्य तो वकील मिळालेला नाहीये. मेनी मोर थिंग्स त्या ठिकाणी वाईट झाल्या. मग आता मला कोर्टमध्ये उभं राहून म्हणायचंय की एकतर कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 21 च्या अंतर्गत या व्यक्तीसोबत अमुक अमुक झालंय, त्याचा पर्सनल लिबर्टीचा इश्यू आहे. आर्टिकल आय एम नॉट रॉंग 22 समथिंग, यू जस्ट हॅव टू क्रॉस चेक विथ ऑल दिस पार्ट. अरेस्टच्या संदर्भामध्ये तिथे काही नियमावली आहेत की बाबा त्या व्यक्तीला अरेस्टच्या संदर्भामध्ये काय काय मिळायला हवं, लिबर्टीज वगैरे, त्याचं व्हायोलेशन होत असलं आणि मला हे बेल ऍप्लिकेशन मध्ये सांगायचं माननीय कोर्टला की माननीय सन्माननीय कोर्ट, आमचा जो काही क्लायंट आहे, आमचा जो काही आरोपी आहे, त्याच्यावर आरोप लावले, त्याला बेल मिळावी. का मिळावी? पोलिसांनी अमुक अमुक व्हायोलेशन केले, त्याला या बेसिक्स नीट प्रोव्हाइड केल्या गेल्या नाहीये. मग या ठिकाणी आपण लावू शकतो आणि जनरल प्लीडिंग मध्ये आपण गोल्डन रूल म्हणत आहोत की फक्त तथ्य मांडा, कायदे नका मांडू. मग ते चालू शकतं का? मग ह्या सिच्युएशन मध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची असणार आहे, ती म्हणजे आहे, भलेही आपण म्हणत असू की प्लीडिंग मध्ये तथ्य मेन्शन करणं, कायद्यांना थोडंसं टाळणं हा गोल्डन रूल असला तरी सुद्धा जर नेसेसरी आपल्याला गरज असली त्या कायद्याला मेन्शन करण्यासाठी, तर आपण ते मेन्शन करायला हवे. यामध्ये मग आपण असं लिखित रूल म्हणू शकत नाही की बाबा हा तुम्ही का मेन्शन केला, का केला नाही. मग हा एक इम्पॉर्टंट पार्ट. भलेही प्लीडिंग मध्ये गोल्डन रूल असला की बाबा फक्त तुम्ही तथ्य मेन्शन करा, कायदे किंवा पुरावा त्या ठिकाणी मेन्शन करायची गरज नाहीये तेवढी, बट तरी सुद्धा वादग्रस्त मुद्द्यांमध्ये आपण जनरली किंवा आपल्याला ते मुद्दे इम्पॉर्टंट वाटत आहेत त्या केसेससाठी कोर्टला काहीतरी नोटिंग करून देण्यासाठी की समोरचा पक्षकार किती खोटा आहे, त्यावेळेस आपण जर प्लीडिंग मध्ये मेन्शन करत नसू तरी सुद्धा जेव्हा आपण ओरली कोर्टला कन्व्हिन्स करू शकू त्यावेळेस तो मुद्दा आपण मांडू शकतो. प्लीडिंग मध्येही थोडंसं मेन्शन केलं तरी काही इश्यू नाहीये, पण युक्तिवादामध्ये किंवा जनरल कम्युनिकेशन मध्ये आपण जर मेन्शन केलं तर इट वुड बी बेटर. बट ह्याचा मुद्दा असा होत नाही, ह्याचा अर्थ असा होत नाही की आपण मेन्शनच करू नये. आपण करू शकतो नो डाऊट, कारण की असा लिखित नियम नाहीये की नाही करा. पण योग्य सुटेबल हे ह्याच्यासाठी काय असतं जनरली ड्राफ्टिंगच्या पार्टमध्ये, की असं जनरली म्हटलं जातं की कोर्टने ठरवावे की आपल्या दोघा व्यक्तींमध्ये वाद काय आहे. आपण का सांगावं कोर्टला उगाच. बऱ्याच वेळेस आपण छोट्या गोष्टी मागू शकू, जसे की आपण बऱ्याच वेळेस फक्त 15 लाखच मागू शकू आणि कोर्ट जेव्हा ते स्वतः क्रॉस चेक करेल त्या मागण्यांमध्ये 25 लाख आपल्याला मिळत असले, मग आपण केलेली मागणी तर 15 लाखाची आहे आणि कोर्टने जेव्हा सगळे कागदपत्र क्रॉस चेक केले त्यावेळेस 25 लाख मिळते. मग ह्याच्याने काय होतं, आपण केलेली मागणी जर आपण 15 लाखावर ठाम राहत असू, मग आपल्याला त्या ठिकाणी इश्यू होऊ शकतो. आय एम जस्ट गिव्हिंग द एक्झाम्पल, ते प्रॅक्टिकली असं होतच असं नाही. आय एम जस्ट गिव्हिंग द एक्झाम्पल. सांगायचं तात्पर्य एवढं असणार आहे प्लीडिंगच्या पार्टमध्ये तथ्यांवर भर द्यायची, कायदे आणि पुरावे थोडेसे कमी ठेवायचे, पण नेसेसरी गरज असली तर वी शुड इन्फॉर्म किंवा इन्व्हॉल्व करायचे. त्यानंतर पुढचा पार्ट आपल्या समोर येते कन्व्हिन्सिंगचा. कन्व्हिन्सिंगच्या पार्टमध्ये जेव्हाही आपण परस्पर संमतीने एखादा व्यवहार करत असू या संदर्भाला आपण कन्व्हिन्सिंग म्हणत आहोत, अभिहस्तांतरण म्हणत आहोत. की दोन जिवंत व्यक्तींमध्ये प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये, सर्व्हिसेसच्या संदर्भामध्ये, इतर समझोत्यांच्या संदर्भामध्ये काही अग्रीमेंट झाले, करार झाले, डीड झाल्या, ह्याला आपण कन्व्हिन्सिंग म्हणत आहोत. परस्पर संमतीने झालेला व्यवहार आहे. मग यामध्ये जनरली आपण काय म्हणत असतो की बाबा परस्पर संमतीने काही गोष्टी होते, व्यवहार वगैरे होते, ज्याला आपण नॉन कंटेन्शियस ट्रान्झॅक्शन म्हणत असतो. यामध्ये मग आपण काही नियमावली त्या ठिकाणी ऍड करतो, काही क्लॉजेस ऍड करत असतो, काही कन्सिडरेशन ऍड करत असतो की बाबा अमुक अमुक आपल्या अटी आहेत, अमुक अमुक अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील, अमुक अमुक वेळेमध्ये त्या लागू कराव्या लागतील, अमुक अमुक वेळेमध्ये ते पूर्ण कराव्या लागतील. कशा प्रकारे लागू कराव्या लागतील
समजा रिलायन्स कंपनीने क्लिनिंग कंपनी सोबत करार केला की बाबा आम्ही तुम्हाला महिन्याला 4 लाख रुपये देऊ, तुम्हाला दररोज 20 लोक क्लिनिंगसाठी ठेवावे लागतील, अमुक ते अमुक वेळेमध्ये तुम्हाला क्लिनिंग करावी लागेल, प्रत्येक व्यक्तीने एक नीट क्लीन युनिफॉर्म मध्ये असलं पाहिजे, क्लीन शेविंग असली पाहिजे, त्याने कोणत्याही स्टाफशी बोलू नये, त्यांची सॅलरी तुम्हालाच मॅनेज करावी लागेल, आम्ही त्यांना सॅलरी डिरेक्टली देणार नाहीये. त्या कम्युनिकेशन मध्ये त्यांनी मराठीमध्येच बोलायचे, त्या कम्युनिकेशन मध्ये त्यांनी फक्त इंग्लिशमध्येच बोलायचं. व्हॉट एव्हर दी थिंग्स ज्या टर्म अँड कंडिशन आपण मेन्शन करत आहोत त्या सर्व्हिसेससाठी, त्या ठिकाणी अशाच व्यक्तींनी क्लिनिंग सर्व्हिससाठी यायला पाहिजे. त्यांनी सेफ्टी अँड क्लिनिंग मध्ये काहीतरी डिप्लोमा केलेला असावा, अदर दॅन दुसरे व्यक्ती त्यांनी येऊ नये. मग अशा प्रकारचं काही नियमावली जर रिलायन्स कंपनीने क्लिनिंग सर्व्हिसेस सोबत केल्या कन्व्हेन्सिंगचा पार्टमध्ये, ह्याला आपण काय म्हणत आहोत, ह्याला आपण म्हणत आहोत की बाबा या दोन व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने झालेला हा पर्टिक्युलर व्यवहार आहे, म्हणजे नॉन कंटेशियस ट्रान्झॅक्शन या दोन्ही व्यक्तींमध्ये होत आहे, परस्पर संमतीने हा व्यवहार होते. त्या संदर्भामध्ये या सगळ्या अटी लिहिल्या गेल्या. कोण सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे, कोण किती पैसे देणार आहे, कधी देणार आहे, कशा प्रकारे देणार आहे, या सगळ्या गोष्टी इन डेप्थ मध्ये असणार आहे. आज जे काही नियमावली त्या ठिकाणी लागू करू शकतो त्या दोन्ही व्यक्तींमध्ये जे काही असेल पार्ट तो त्या ठिकाणी मेन्शन करू शकतात. मग हा एक सिनारिओ आपल्या समोर येतो. मग ह्या दोन्ही गोष्टींवरून आपल्याला हे लक्षात येतं प्लीडिंग आणि कन्व्हेन्सिंगचा पार्ट मध्ये. प्लीडिंगचा पार्ट म्हणजे काय आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर न्यायाधीशासमोर बाजू मांडण्यासाठी जे लिहिलं जाणार असणारे कागदपत्र त्याला आपण प्लीडिंग म्हणू. आणि न्यायालयाबाहेर कोर्टचा बाहेर दोन व्यक्तींमध्ये मालमत्तेचा व्यवहार, एखाद्या सर्व्हिसेसचा व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही कामं केले जातात खास करून त्याला आपण कन्व्हेन्सिंग वगैरे म्हणत आहोत. आणि जनरली कन्व्हेन्सिंगचा पार्ट मालमत्तेच्या संदर्भामध्ये होत असतो. मग हा एक सिनारिओ आपल्याला बघायला मिळतो. या सेम सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण या लिगल ड्राफ्टिंगचा पार्टला अजून विशेष प्रकारे बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला काही अजून पार्ट लक्षात येतो. त्याला आपण म्हणत आहोत की बाबा मसुदा लेखांचा एक पर्टिक्युलर पार्ट. या मसुदा लेखांचा पर्टिक्युलर पार्ट मध्ये जेव्हा आपण या कन्व्हिन्सिंग आणि प्लीडिंगचा पार्ट मध्ये येतो त्यावेळेस आपण जेव्हा बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस लक्षात येतं की ह्या संपूर्ण मसुदा लेखांना ड्राफ्टिंगला मुख्य घटक, मेन इन्ग्रेडियंट, की पॉइंट्स जर आपण म्हणू शकू तर ते आपल्याला बघायचे असतात. एखादा कायदा, नियमावली, एखादे तथ्य किंवा जी काही भाषा आपण वापरत आहोत त्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. त्यानंतर सेकंड पार्ट आपल्या समोर येतो तो म्हणजे असणार आहे एखादं दस्तऐवज, कागदपत्र जेव्हाही आपण लिखाण करायचा प्रयत्न करतो ते अतिशय उघडपणे असलं पाहिजे, पेटेंट असलं पाहिजे किंवा त्यामध्ये कोणताही असा संभ्रम नको, त्याला आपण अँबिग्विटी म्हणत असतो, लिगल अँबिग्विटी. की बाबा एखादा असा शब्द वापरावा ज्याचे 4-5 अर्थ निघावे, असे शब्द आपल्याला वापरायचे नाहीये. जरी तो आपण वापरत असलो, आपण कोणत्या संदर्भातून तो लिहत आहोत ते त्या ठिकाणी मेन्शन करा. जसं की एक छोटंसं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की बाबा मी एका अग्रीमेंट बद्दल बोलत आहे की बाबा अमुक अमुक व्यक्तींमध्ये, राजेश आणि मयूर नावाच्या व्यक्तींमध्ये अग्रीमेंट झालं, हे एवढं आपण मेन्शन केलं. तर ह्याच्याने काय होतं, एक लिगल अँबिग्युटी निर्माण होते, एक संभ्रम निर्माण होते. संभ्रम कशाच्या संदर्भामधला की बाबा हे नेमकं अग्रीमेंट कशाच्या स्वरूपाचं आहे, कोणतं अग्रीमेंट आहे, कोणत्या दिवशी तयार झालंय, कोण दोन व्यक्तींमध्ये आहे. मग लिगल अँबिग्युटीचा अर्थ या ठिकाणी जर आपण हा असला की बाबा एखादा शब्द जर आपण वापरत असू त्याची क्लिअरिटी एखाद्या व्यक्तीला किंवा त्या समोरच्या कोर्टला कळायला हवी. मग ह्याचा अर्थ जर असेल आपण अग्रीमेंट शब्द वापरत असू तर वी शुड हॅव टू मेन्शन रिगार्डिंग दी की बाबा राजेश आणि मयूर ह्या व्यक्तींमध्ये अमुक अमुक दिवशी अमुक अमुक करार झाला, तो करार अशा अशा संदर्भामधला होता आणि ह्या पुढे या अग्रीमेंटला अग्रीमेंट क्रमांक 1 म्हणून ओळखण्यात यावं, अशा प्रकारचा एक पर्टिक्युलर पार्ट. ह्याच्याने काय होतं, लिगल अँबिग्युटी, संभ्रम जो काही असणार आहे तो नाहीसा होतो. मग त्या संपूर्ण केसमध्ये जेव्हाही अग्रीमेंट क्रमांक 1 येईल त्यावेळेस आपल्याला लगेच क्लिक होतं अग्रीमेंट क्रमांक 1 म्हणजे काय, राजेश आणि मयूर या दरम्यान झालेला अमुक अमुक अग्रीमेंट, त्याचा अमुक अमुक तारखेला जो अग्रीमेंट झाला होता तो अशा अशा प्रकारचा अग्रीमेंट होता.
मग हा असतो सेकंड मुद्दा. पहिला मुद्दा आपण पाहिला मसुदा लेखनच्या संदर्भामधला, कायदे तथ्य भाषा व्यवस्थितपणे असली पाहिजे. त्यानंतर सगळ्या गोष्टी उघडपणे असल्या पाहिजे, कोणताही संभ्रम नसावा. त्यानंतर अजून एक पार्ट त्यामध्ये येतो, दोन व्यक्ती जर त्या ठिकाणी आपण मेन्शन करतो, जसं की कोणत्याही अग्रीमेंटमध्ये, प्लेडिंगमध्ये, केसेसमध्ये कमीत कमी दोन व्यक्ती असल्या पाहिजे. कोण दोन व्यक्ती? एकतर दावा दाखल करणारा आणि समोरचा पक्षकार. असं होत नाही की बाबा समोरचा पक्षकार नाहीये. क्रिमिनल केस जरी असली, एखादा अनोळखी व्यक्ती असला तरी तो अनोळखा व्यक्ती तर आहेच, अननोन व्यक्ती तर आहेच. त्यामुळे दोन व्यक्ती तर आहे. त्या दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध आपल्याला काय मागण्या करायच्या त्या आपण मागतच आहोत. मग प्लीडिंग किंवा लिगल ड्राफ्टिंगचा थर्ड पार्ट इज गिव्हिंग अस आयडिया रिगार्डिंग दी की दोन व्यक्ती जे काही असणार आहे, दोन पक्षकार जे काही असणार आहे, त्यांचे कायदेशीर नातं काय आहे नेमकं ते आपल्याला स्पष्टपणे आपल्या या ड्राफ्टमध्ये, मग तो ड्राफ्ट असेल कन्व्हिन्सिंगच्या संदर्भामधला, तो ड्राफ्ट असेल प्लीडिंगच्या संदर्भामधला, या दोघी व्यक्तींमधलं विशेष नातं जे काही असतं ते आपल्याला मेन्शन करावं लागेल. म्हणजे जर मी एक दावा दाखल करत असणार आहे राजेश विरुद्ध मयूर, तर मला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल राजेश नावाचा व्यक्ती या अमुक अमुक केसमध्ये वादी असणार आहे. हा वादी क्रमांक 1 आहे, 2 आहे, 3 आहे, हे आपल्याला मेन्शन करावं लागेल. त्याच व्यतिरिक्त समोरचा पक्षकार हा सामनेवाला क्रमांक 1, प्रतिवादी क्रमांक 1, 2, 3 आहे, हे आपल्याला मेन्शन करावं लागेल. आणि त्याचं डिस्क्रिप्शन ह्याच्याने काय होतं, राजेश बद्दल जर आपण विचार करत असू त्याबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. असं नको व्हायला की मग आपण राजेश नावाच्या व्यक्तीला शोधत फिरू गावांमध्ये, मयूर नावाच्या व्यक्तीला आपण शोधत फिरू गावांमध्ये, तरी हा मयूर हा राजेश भेटतच नाही, असं नको व्हायला. तशाच प्रकारे कन्व्हिन्सिंग मध्ये जर दोन व्यक्तींमध्ये करार होते, अग्रीमेंट होते, तर पहिला व्यक्ती कोण आहे त्याची सगळी क्लिअरिटी त्या पार्टमध्ये व्हायला पाहिजे. की बाबा हा अमुक अमुक याचं हे पूर्ण नाव आहे, हा अमुक अमुक ठिकाणी राहतो, त्याचं ऑक्युपेशन हे अमुक अमुक आहे, त्याच्या वडिलांचं हे नाव आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर अमुक अमुक आहे, त्याचा आधार क्रमांक हा आहे, त्याचा पॅन क्रमांक आहे. याच्याने काय होतं, त्या व्यक्तींचं नातं, त्यांची लिगल आयडेंटिटी त्या ठिकाणी रिव्हील व्हायला पाहिजे. हा एक इम्पॉर्टंट मुद्दा असतो लिगल ड्राफ्टिंगचा. एकतर प्लीडिंग असेल किंवा कन्व्हिन्सिंग असेल, ह्याच्याने काय होतं, दोन व्यक्तींमध्ये हे जे करार होत आहेत, हे करार जेव्हा एखादा थर्ड पार्टी व्यक्ती पाहिल, कोर्ट पाहिल, त्यावेळेस त्यांना लक्षात येईल की हो बाबा तुमच्यामध्ये हा अमुक अमुक करार झालाय. हा करार झाल्यामुळे तुम्ही दोन्ही आता बाउंड आहात. तुम्हाला हे ड्राफ्टिंग आता करावं लागेल. आणि या ड्राफ्टिंग जर झालं असेल तर तुम्ही बाउंड असणार आहात. कोणतेही कॉन्सिक्वेन्स झाले किंवा या दाव्याला आपण कोर्टमध्ये दाखल केलं, कोर्टलाही लक्षात येईल की हा बाबा राजेश, हा याचं नाव अमुक अमुक आहे, एवढ्या एवढ्या ऍड्रेस आहे, ऑक्युपेशन आहे, मोबाईल नंबर आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड हे आहे, म्हणजे हाच व्यक्ती येतो. सो हा थर्ड पॉइंट आहे, आयडेंटिटी रिव्हील व्हायला पाहिजे पक्षकारांची. मग दोन पक्षकार कमीत कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असले म्हणजे एखाद्या दस्तऐवजामध्ये, डॉक्युमेंटमध्ये, प्लीडिंगमध्ये, कन्व्हिन्सिंगमध्ये, लिगल ड्राफ्टिंगमध्ये जे दस्तऐवज मध्ये सामील असलेले जे काही पक्षकार आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन, त्यांचे अधिकार, त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे त्या ठिकाणी असल्या पाहिजे. मग हा एक मुद्दा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे समजा एखादं उदाहरण जर आपण बघायचा प्रयत्न केला, तर समजा एखादं आपण ऍज अ वकील म्हणून एक मनी रिकव्हरीचा दावा दाखल करू. मनी रिकव्हरीचा दावा जर दाखल केला, पैशाच्या वसुलीचा दावा जर दाखल केला, तो जर ड्राफ्ट आपण तयार करत असू, त्यामध्ये आपल्याला दोन्ही व्यक्तींचं आयडेंटिटी दाखवायची आहे. व्यतिरिक्त आपल्याला हे पण दाखवायचंय की बाबा समोरच्या पक्षकाराने अमुक अमुक एवढे पैसे देण्यासाठी मनाई केली किंवा मान्य केलं आहे, व्हॉट एव्हर द थिंग्स. ह्याच्याने काय होतंय, अमुक अमुक व्यक्तीने पैशाचा व्यवहार केला होता, तो आता मनाई करत आहे पैसे देण्यासाठी किंवा तो पैसे द्यायला तयार आहे. हे सगळे गोष्टी आपल्याला बघता येतात, समजता येतात. समजा आपण हे म्हणत असू एक सिंपल वे मध्ये, प्रतिवादीने किंवा सामनेवाल्याने पैसे देण्यास मान्य केले, एवढे एक पार्ट, आणि अजून त्या व्यतिरिक्त अजून काही पार्ट, की बाबा प्रतिवादीने पैसे देण्यास मान्य केलं.
एवढंच आपण एखादा स्टेटमेंट लिहिलं किंवा डिफेंडंटने पैसे देण्यास मान्य केले एवढं जर आपण स्टेटमेंट लिहिलं तर ह्याच्याने काय होते, समजा त्या केसमध्ये एकापेक्षा जास्त प्रतिवादी असले तर आपल्याला हे रिव्हील होत नाहीये, त्याच्याने अँबिग्युटी निर्माण होते की बाबा कोणता प्रतिवादी, प्रतिवादी क्रमांक 1, 2, 3 हे लक्षात येत नाहीये. मग प्लिडिंगचा पार्ट किंवा कन्व्हिन्सिंगचा पार्ट जो आपण लिगल ड्राफ्टिंगच्या माध्यमातून शिकायचा प्रयत्न करत आहोत, इट इज गिव्हिंग अस आयडिया की काही असे स्टेटमेंट जर आपण देत असतो त्याच्याने अँबिग्युटी निर्माण होत असेल, ज्या ठिकाणी आपण म्हणत आहोत प्रतिवादी पैसे देण्यास मान्य केले, हे जर आपण एखादं स्टेटमेंट देत असू, त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्याला जर हे लक्षात येत असेल की बाबा कोणता प्रतिवादी कोणत्या दिवशी कोणते पैसे किती पैसे हे जर लक्षात येत नाहीये तर ते ड्राफ्टिंग चुकीचं आहे. जर आपल्याला हे लक्षात आलं प्रतिवादी पैसे देण्यास मान्य केलंय त्याने, पण त्यासोबत जर आपण काही विशेष टर्म त्या ठिकाणी ऍड केल्या की प्रतिवादीने अमुक अमुक तारखेला वादीकडून इतकी इतकी रक्कम घेतली होती कर्ज म्हणून आणि ती व्याजासहित परत करायचं त्याने मान्य केलं होतं, मात्र ते मागून सुद्धा ते पैसे मिळाले नाहीये. ह्याच्याने काय झालं, हे जे पहिलं स्टेटमेंट आपण अलाव मी अ सेकंड मराठीमध्ये इथे टाईप होतंय की नाही चेक करू द्या मला. एक सेकंड मी मराठीमध्ये टाईप करतो म्हणजे तुम्हाला ते समजण्यासाठी थोडस मदत होईल. ओके, कॉपी. ओके, बघा एक पर्टिक्युलर स्टेटमेंट हे चेक करा तोपर्यंत मी दुसरं स्टेटमेंट टाईप करतो आणि लिहितो. ओके, बघा एक पर्टिक्युलर व्यक्तीने एक स्टेटमेंट वगैरे दिले. या पर्टिक्युलर स्टेटमेंटला जर आपण लिहिलं तर याच्याने काय लक्षात येते आपल्याला, काहीच लक्षात येत नाही. प्रतिवादीने पैसे देण्यास मान्य केले आहे किंवा अमान्य केले अशा प्रकारचं काहीतरी पार्ट आपण लिहिलंय. ठीक आहे, ह्याच्याने काय होतंय, कोण प्रतिवादी कोण नाहीये, कोणत्या तारखेचं अग्रीमेंट खरंच त्याने मान्य केलं होतं नाही केलं होतं आपल्याला काही लक्षात येत नाही. पण ह्या स्टेटमेंट व्यतिरिक्त आपण असं एखादं स्टेटमेंट मेन्शन केलं, लेट मी राईट इट डाऊन अँड पेस्ट इट हिअर. एक सेकंड द्या. प्रतिवादी या विशिष्ट तारखेला वादीकडून. ओके ओके ओके, बघा हे जे पहिलं स्टेटमेंट आहे हे पहिलं स्टेटमेंट आपण मांडलं सामान्यपणे कोणत्याही प्लेडिंग मध्ये किंवा कन्व्हिन्सिंगचा पार्ट सुद्धा. लक्षात ठेवायचंय या पहिल्या स्टेटमेंटने आपल्याला एवढं काही लक्षात येत नाही, प्रतिवादीने पैसे देण्यास मान्य केले ह्याच्याने काहीच एवढं लक्षात येत नाही की बाबा मान्य केले कोणता प्रतिवादी कोणत्या दिवसाचे पैसे किती पैसे हे आपल्याला काही लक्षात येत नाही. त्या व्यतिरिक्त आपण असं एखादं स्टेटमेंट केलं, आय एम जस्ट गिव्हिंग द एक्झाम्पल, याला अजून इम्प्रूव्ह करू शकतो आपण. ठीक आहे, यामध्ये डेट वगैरे ऍड केली, किती रक्कम होती, कोणतं अग्रीमेंट होतं ते पण ऍड केलं तर अजून चांगलं होतं ते. मग समजा या व्यतिरिक्त आपण हा एक पर्टिक्युलर पार्ट मेन्शन केला की बाबा प्रतिवादीने विशिष्ट तारखेला, मग ती विशिष्ट तारीख आपण मेन्शन केली, जसं की आपण या ठिकाणी मेन्शन केलं 2 डिसेंबर 2025 रोजी या तारखेला वादीकडून इतकी रक्कम कर्ज म्हणून घेतली होती. आपण या ठिकाणी ऍड केली रक्कम 2 लाख रुपये जे काही असेल ते. ठीक आहे, एवढी एक रक्कम आपण त्या ठिकाणी ऍड केली. मग ह्या रकमेने काय होते किंवा या दोन डिटेल्सने काय होते, या डिटेल्सने जे तथ्य आपण मांडत आहोत कोर्ट समोर किंवा कन्व्हिन्सिंगच्या पार्टमध्ये ते अजून ठोस होतात. मग हे पहिलं स्टेटमेंट आणि हे सेकंड स्टेटमेंट यामध्ये थोडीशी तफावत आपल्याला बघायला मिळेल, थोडीशी काय भली मोठी. सेकंड स्टेटमेंट आपल्याला थोडंसं इनडेप्थ मध्ये वाटतं, इट इज गिव्हिंग अस आयडिया की बाबा काय 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 झालंय. प्रतिवादीने 2 डिसेंबर 2025 तारखेला वादीकडून 2 लाख इतकी रक्कम कर्ज म्हणून घेतली आणि ती व्याजासह, व्याजासह मध्ये आपण लिहिलं या ठिकाणी की बाबा 6% व्याजासह
परत करण्याचे मान्य केले होते, मात्र ती मागूनही दिली नाहीये. ह्याच्याने काय होते, या सेकंड स्टेटमेंटने अजून जास्त क्लिअरिटी मिळते आपल्याला. कशा संदर्भामधली क्लिअरिटी? की बाबा अशा संदर्भामधली क्लिअरिटी की या व्यक्तीने पैसे देण्यास अमान्य केले. एक सेकंड, या ठिकाणी आपण एक पार्ट मेन्शन केला. अच्छा, ठीक आहे. अमान्य लक्षात ठेवा. ओके. समजा या व्यक्तीने अमान्य केले असणारे प्रतिवादीने पैसे देण्यास अमान्य केले, हे आपण जर मेन्शन केलं, तर ह्याच्याने काही आपल्याला क्लिअरिटी मिळत नाहीये. तो रूल ऑफ प्लीडिंग इज गिव्हिंग अस आयडिया रिगार्डिंग दी, ऑर द कन्व्हिन्सिंग इज गिव्हिंग अस आयडिया रिगार्डिंग दी, की ज्या गोष्टीबद्दल आपण मेन्शन करत असू ती गोष्ट स्पष्टपणे कळायला पाहिजे, लिगल अँबिग्युटी नसायला पाहिजे. मग या सिच्युएशन मध्ये वाव मिळतो आपल्याला लिगल अँबिग्युटीसाठी. कोण प्रतिवादी, कोणते पैसे, काय नाहीये, कोणत्या तारखेचे पैसे किती व्याज, काहीच कळत नाहीये. बट सेकंड स्टेटमेंट इज गिव्हिंग अस आयडिया रिगार्डिंग दी, प्रतिवादी 2 तारखेचं ते अग्रीमेंट किंवा 2 तारखेला घेतलेले पैसे किती टक्के व्याजाचं ते मान्य केले होते त्या व्यक्तीने पैसे देण्यासाठी, ते परत मिळत नाहीये. यामध्ये जर आपण अजून ऍड केले कोणत्या कारणासाठी पैसे घेतले होते, तो एक पार्ट आपण ऍड करू शकतो. का घेतले होते, कोणत्या कारणासाठी घेतले होते, कोणत्या ठिकाणी घेतले होते, कोणते त्या ठिकाणी साक्षीदार होते, त्याचं काही अग्रीमेंट झालं होतं का, काही करार झाला होता का पैशाच्या संदर्भामधला, मेनी मोर थिंग्स आर देअर. तो लीगल ड्राफ्टिंगचा पार्ट इज गिव्हिंग अस आयडिया रिगार्डिंग दी व्हेनेवर वी हॅव टू मेन्शन समथिंग इन दॅट पर्टिक्युलर ड्राफ्ट. जर तो थोडासा इन डेप्थ मध्ये असला तर इट इज गिव्हिंग अस आयडिया. मग ते फक्त लिगल केसेससाठी नाहीये, कोर्टच्या केसेससाठी नाहीये, कन्व्हिन्सिंग मध्ये सुद्धा तोच एक पार्ट असतो. त्यामुळे कन्व्हिन्सिंग वाल्या पार्टमध्ये ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ना, त्या ज्यावेळेस ड्राफ्टिंग वगैरे तयार करून देतात त्यावेळेस या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतात. आणि दॅट इज वाय जे मोठ्या लॉ फर्म आहेत त्या मोठ्या कंपन्यांचे ड्राफ्ट करतात, त्या चार्जिंग इन लॅक्स ऑफ रुपीज. कारण की एक कॉलम त्यांचा जो काही पार्ट आहे, एक पॉइंट त्यांचा त्या ड्राफ्ट मधला त्या कंपनीला करोडो रुपयाचं नुकसान करून देतात. त्यामुळे लिगल ड्राफ्टिंग शिकायची असली तर अशा प्रकारचा एक पार्ट ह्या एक्झाम्पल वरून आपल्याला लक्षात येतं. ह्या सिच्युएशन मध्ये आपण जेव्हा पुढे जाऊन बघायचा प्रयत्न करतो, आपल्याला लक्षात आलं हा एक सेकंड पार्ट, त्याला आपण या एक सेकंड द्या. ओके. या पार्ट मध्ये जेव्हा आपण हे बघायचा प्रयत्न केला, कायदेशीर मसुद्याचं महत्व जे काही असणार आहे, हा जो सेकंड पार्ट आपल्या समोर येतो, या पर्टिक्युलर पार्ट मध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. त्या म्हणजे की बाबा न्यायालयीन कामकाजामध्ये एकतर तो सिव्हिल केस आहे, क्रिमिनल केस आहे, कोणताही पार्ट यामध्ये प्लिडिंग्स होणार आहे हे आपल्याला माहिती झालं. जोपर्यंत एखादा कोर्ट ज्यामध्ये वादी किंवा प्रतिवादी यांचा एखादा वाद सुरू आहे, त्या वादामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी मेन्शन करायच्या असणार आहे, फक्त तथ्य मेन्शन करायचे. आणि ते तथ्य कोणते खरे कोणते खोटे हे कोर्ट ठरवेल. कधी ठरवेल? वादाचे मुद्दे निश्चित होतील. ऑर्डर नंबर 14चा पार्ट मध्ये त्यावेळेस कोर्ट मुद्दे मांडेल. पण त्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे प्लेडिंग करणं गरजेचं आहे. त्याच्याने काय होतं, कोर्टला ते मुद्दे फायनल करण्यासाठी, वादाचे मुद्दे निश्चित करण्यासाठी, फ्रेमिंग ऑफ इश्यू व्यवस्थितपणे करण्यासाठी एक वेळेची बचत होते. कारण त्यामध्ये वाद वाढत नाही. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय असतं फॉलो करणं, अशा प्रकारचे जे मुद्दे आपण मांडले तशा प्रकारचे मुद्दे व्यवस्थितपणे कोर्टला सांगणं गरजेचं आहे. नाहीतर कोर्ट काय करेल, तुमच्या मुद्द्यांना व्यवस्थितपणे समजू शकणार नाही आणि कोर्टकडे रोज दिवसाच्या भरपूर साऱ्या केसेस असतात. त्यामुळे अनेक वेळा काय होतं, जर आपण या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मांडल्या ना, तर आपल्याला त्या केसेसला संपवण्यासाठी, केसेस जिंकण्यासाठी अनेक वर्ष रखडायची गरज नसते कोर्ट समोर. त्यामुळे ॲज अ ज्युनियर ॲडव्होकेट म्हणून जेव्हा या कोर्ट संदर्भामधल्या केसेसकडे आपण जात असतो, त्यावेळेस लिगल ड्राफ्टिंगचा पार्टमध्ये अनावश्यक तथ्य जे काही असेल ते थोडेसे टाळायचे, किंवा मग एक काम करू शकतो आपण. ह्या ड्राफ्टिंगवाल्या पार्टमध्ये ना, जेव्हा आपण जे मुद्दे कामाचे असणार आहेत ना, त्याला एका क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये एकत्रितपणे 1 बाय 1 मांडायचे असतात. तेव्हा आपण त्या संपूर्ण केसमधले जे मुख्य मुद्दे असणार आहेत त्याला व्यवस्थितपणे मांडू शकतो.
एकतर काही छोटे मोठे कामाचे मुद्दे एकत्र मांडा, जे मेन मुद्दे आहेत ते साईडला ठेवायचे, त्यांना व्यवस्थितपणे मांडा. अशा प्रकारे एकत्रितपणे करून व्यवस्थितपणे करू शकतो. मग सेम पार्ट असणार ते कन्व्हिन्सिंगचा पार्टमध्ये सुद्धा. कन्व्हिन्सिंग मध्ये सेम होतं. जे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये व्यवस्थित मांडा. कोणत्या मुद्द्यामध्ये काय गोष्टी किती लिहायचं ते आपण समजू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण या संपूर्ण पार्टला ऍड करत असतो. जसं की सेम उदाहरण जर आपण घेण्याचा प्रयत्न केला की बाबा एका कन्व्हिन्सिंग वाल्या पार्टमध्ये समजा आपण एखादं कन्व्हिन्सिंग मध्ये लिव्ह लायसन वगैरे तयार केलेलं असलं, एखादं रेंट अग्रीमेंट तयार केलेलं असलं. या सिच्युएशन मध्ये समजा आपण एखाद्या मालकाऐवजी त्याला हे म्हणू शकतो घरमालक वगैरे, जसे की छोटे मोठे शब्द आहेत. जसं की या संपूर्ण ड्राफ्टिंगच्या पार्टमध्ये आपल्याला छोटे मोठे शब्दही शिकून घ्यायचे असणार आहे. मालकाऐवजी घरमालक म्हणू, लँडलॉर्ड म्हणू. लायसन्सची ऐवजी आपण टेनंट वगैरे वापरू शकू. ह्याच्याने काय होऊ शकतं की आपल्याला किंवा त्या अग्रीमेंटला समजण्यासाठी थोडीशी मदत होते. हा वेगळा पार्ट आहे. मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं, मुद्दामून भल्या मोठ्या टर्म अँड कंडिशन इन्क्लूड केल्या जातात, जेणेकरून ते व्यक्ती सर्व्हिस वगैरे प्रोव्हाइड करत आहेत त्यांना थोडंसं ते सर्व्हिसेस नको वाचता यावं आणि त्यांनी ते ओके ओके करावं, साईन करावं आणि फायनल करावं. जसं की आपल्याला यामध्ये डिजिटल डॉक्युमेंट जे तयार होतात, जसं एक सिको ऍप बद्दल तुम्ही ऐकलं असेल. एक सिको नावाचं ऍप येतं. त्यामध्ये भरपूर सारे ऍड्स चालतात की बाबा 1 रुपयामध्ये एवढं हे करून घ्या, 1 रुपयामध्ये तुम्ही हे शिकू शकता, ते शिकू शकता. आणि थोडंसं चांगलं वाटलं आपल्याला की आपण ते 1 रुपया, अरे आपल्याला वाटतं 1च रुपया आहे ना, तर 1 रुपयाचं पेमेंट करून देऊ, व्हिडिओ पाहिला की झालं काम. 1 रुपयाचं पेमेंट करतो आपण. तो व्हिडिओ वगैरे पाहून झाला की आपण विसरतो. काही एका आठवड्यानंतर, 15 दिवसानंतर आपल्या अकाउंट मधून 400-500 रुपये कट व्हायला लागतात. ते मायनस व्हायला लागल्यानंतर आपल्याला लक्षात येते बाबा पैसे कसे जाते, बँकमधून कसे डेबिट होते. पण नंतर जेव्हा आपण पाहत असतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं, वेन वी रजिस्टर्ड फॉर दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन आणि आपण 1 रुपयाचं पेमेंट करतो, त्यामध्ये एकदम बारीक लाईन मध्ये एक छोट्याशा अक्षरांमध्ये ऑटो पेमेंटचं ऑप्शन आपण ऍड केलेलं असतं. आणि ते ऑप्शन ऍड केल्यामुळे काय होतं, ते टर्म अँड कंडिशन आपण त्यांचं मान्य केलेले असतात. आणि त्या टर्म अँड कंडिशन मान्य केल्यामुळे आपण अनावधानाने आपल्या लक्षातही नसताना आपण हे पण मान्य केलेलं असतं की बाबा आठवड्याला किंवा महिन्याला किंवा 15 दिवसात 400-500 रुपये कट झाले तरी आमची सहमती आहे, स्वीकृती आहे. आणि त्या संदर्भामध्ये ऑटो पेमेंट आपण सुरू करून देतो. मग सांगायचं तात्पर्य एक्झाम्पल करून की या कंपन्या अशा प्रकारे कमवत आहेत. तो सुद्धा एक ड्राफ्टिंगचा पार्ट आहे. मग बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जे व्यवहार होतात त्यामध्ये मुद्दामून बऱ्याच वेळेस ड्राफ्टिंगच्या पार्टला एवढं अवघड केलं जातं, टर्म अँड कंडिशनला एवढं अवघड केलं जातं, जेणेकरून समोरचे पार्टीज त्याला व्यवस्थितपणे चेक करू नये. त्यामुळे एक छोटासा जरी ड्राफ्ट असला तरी तो 400-500 पेजेसचा बनवला जातो. आणि ऑब्व्हियसली गोष्ट 400-500 पेज छोटे क्लायंट लगेच वाचू शकत नाही, ते हो करतात. आणि जेव्हा नंतर त्या टर्म अँड कंडिशन फॉलो करायची वेळ येते त्यावेळेस त्यांना लक्षात, अरे बाबा हे पण टर्म होते का, त्या पण टर्म होत्या का. हे सेम पार्ट आपल्याला बॉलिवूडच्या सिच्युएशन मध्ये बघायला मिळतात. जे नवीन ऍक्टर असतात ना, ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे करून घेतात डिरेक्टर सोबत, प्रोड्युसर सोबत, की बाबा तुम्ही आमच्या मूवीज व्यतिरिक्त दुसऱ्या मूवीज करू शकत नाही किंवा तुम्ही लग्न करू शकत नाही, ब्ला ब्ला जेही असेल ते. हा हा वेगळा पार्ट आहे की ते इलिगल गोष्टी आहेत. पण ह्या व्यक्तींनाही काम असू काम हवं असतं. काम हवं असतं इंडस्ट्रीमध्ये, त्यांना नाव करायचं असतं, त्यामुळे ते हो करतात. पण जेव्हा आपण या लिगल ड्राफ्टिंगच्या पार्टकडे जात असतो त्यावेळेस काही टर्म अँड कंडिशन असतात ज्या वॉइड असतात, त्याही आपल्याला त्यामध्ये समजून घ्यायचं असणार आहे. जसं की मी हे तुम्हाला बॉलिवूडच्या ऍक्टरचं एक्झाम्पल दिलं, त्यामध्ये जनरली असणारे कोणतेही व्यक्ती तुम्हाला तुमचा व्यतिरिक्त कामाच्या संदर्भामध्ये तेवढं बर्डन देऊ शकत नाही. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला मनाई करू शकत नाही लग्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा. बट काय असणार आहे, मेनी ऑफ नॉट फ्रॉम दी एज्युकेशनल बॅकग्राऊंड, ते एकदम शिक्षण वगैरे सोडून किंवा झालेलं असलं तरी तुझं लिगल वे मध्ये तेवढं त्यांना काही माहित नसतं, त्यामुळे ते अटकतात त्यामध्ये. रिसेंटली वी हॅड अ केस फ्रॉम दी गोरेगाव. त्यामध्ये एक ज्युनियर ऍक्टर वगैरे आहेत, त्यांच्यासोबतही सेम झालंय की त्यांनी असे कॉन्ट्रॅक्ट वगैरे केले. कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर त्यांना सिरियल वगैरे मध्ये काम मिळालेलं. ते काम वगैरे करत होते, पण तब्येत खराब झाल्यामुळे ते सुट्टी घेऊ शकत नाही.
ते लग्न करू शकत नाही, महिला होते त्या. मग वी चॅलेंज दॅट पर्टिक्युलर अग्रीमेंट, की बाबा ते अग्रीमेंट रजिस्टर्डच नाहीये, त्यामुळे ते वॉइडच आहे सुरुवातीपासून. तर तुम्ही अवॉइड करू शकता त्या संदर्भामध्ये, पण ते त्या पर्टिक्युलर क्लायंटच्या डोक्यामध्ये मेंटली याचं एवढं झालेलं की ते स्ट्रिक्टली ते फॉलो करत होत्या टर्म अँड कंडिशन. त्या फॉलो करणं गरजेचंही नव्हतं. का असं? कारण की एक मेंटली बर्डन म्हणू शकू, त्यांनी ते घेऊन ठेवलेलं की बाबा मी जर अग्रीमेंट फॉलो नाही केलं तर मला भविष्यात कामं वगैरे मिळणार नाही. मग सांगायचं तात्पर्य एवढं असणार आहे, लिगल ड्राफ्टिंगचा पार्टमध्ये लिगल ड्राफ्टिंग करणंही तेवढं महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीने ड्राफ्टिंग जे काही केलं असेल ते वाचून त्याचं इंटरप्रिटेशन करणंही महत्वाचं आहे. तर हा पण एक पार्ट आपल्याला बघायचा असणार आहे. या सेम सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस काही बेसिक गोष्टी आपल्याला आवश्यक त्या माहिती करायची असणार. त्या गोष्टी म्हणजे असणार आहेत आपल्या समोर. काही पार्ट आपण पुढच्या सेशन मध्ये कव्हर करू, पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये काही पार्ट आपल्याला इम्पॉर्टंट असणार. तो म्हणजे असणार आहे लिगल ड्राफ्टिंगचा पर्टिक्युलर फॉर्मॅट, जो सध्याच्या सिच्युएशन मध्ये चालत असणार आहे रिगार्डिंग दी प्लिडिंग वाल्या पार्टसाठी. मग समजा एक आपण नवीन डॉक्युमेंट जर तयार करायचा प्रयत्न केला, आय एम जस्ट गिव्हिंग यू दी बेसिक्स आयडिया. नंतरच्या सेशन मध्ये आपण व्यवस्थितपणे पाहूच त्याला पार्ट. अलाउ मी अ सेकंड, आय एम जस्ट ओपनिंग विथ दी न्यू पार्ट. त्याला आपण म्हणू शकू प्लिडिंग. ठीक आहे, ओके. या प्लिडिंगच्या पार्टमध्ये जेव्हा आपण एखादं ड्राफ्टिंग वगैरे करण्यासाठी जात असतो, त्या पर्टिक्युलर ड्राफ्टिंगच्या पार्टमध्ये काही गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत रिगार्डिंग दी पेजिनेशन जर आपण म्हणू शकू, किंवा मग ड्राफ्टिंगचा जो काही फॉर्मॅट असतो त्याबद्दल आपण जेव्हा बोलायचा प्रयत्न करू त्या संदर्भामध्ये आपण म्हणू शकतो की बाबा एक पेजचा फॉर्मॅट. ओके, पेज फॉर्मॅट कसा असला पाहिजे या संदर्भामधला एक पर्टिक्युलर पॉइंट आहे. मॉडेल नंबर 1 चे काही पॉइंट आपण नंतरही ऍड केले तरी इश्यू नाहीये, कारण की तो बेसिक्स पार्ट आहे. ठीक आहे, पेजचा फॉर्मॅट आपण बोलत आहोत. त्या पेजच्या फॉर्मॅटमध्ये आपण सध्याच्या सिच्युएशन मध्ये फक्त मराठी बद्दल बोलू. येणाऱ्या सेशन मध्ये जेव्हा आपण इंग्लिशचा पार्ट बघू त्यावेळेस इंग्लिश बद्दलही बोलू. पेज फॉर्मॅट, पेज फॉर्मॅट म्हणजे काय असणार आहे की बाबा हे जे काही पेज आपण वापरतो ना ड्राफ्टिंगसाठी, हे ड्राफ्टिंगसाठी वापरत असलेलं पेज कशा प्रकारचं असलं पाहिजे. जसं की हा एक पर्टिक्युलर पार्ट, हे पेज जर आपण वापरत असू ड्राफ्टिंगसाठी, हा फॉर्मॅट जर आपण वापरत असू ड्राफ्टिंगसाठी, खास करून प्लिडिंगसाठी. प्लिडिंग म्हणजे काय? कोर्ट समोर दाखल करत असलेले कागदपत्र. सुरुवातीला लिगल साइजेस वगैरे चालायचा पर्टिक्युलर डॉक्युमेंटसाठी. सध्याच्या सिच्युएशन मध्ये वन ऑफ दी लेडी फ्रॉम दी लॉ कॉलेज और द स्टुडंट फ्रॉम दी लॉ कॉलेज फाईल दी पिटिशन बिफोर बॉम्बे हायकोर्ट. त्यांनी म्हटले की बाबा आपल्याला एवढे सगळे पेजेस वेस्ट का करायचे, लिगल पेजेस ते हाताळणंही गरजेचं चुकीचं होतं. बऱ्याच वेळेस ते फाटतात काही काळानंतर, त्यामुळे आपण A4 साईज वर वगैरे करू शकू. मग त्या पिटिशनला हायकोर्टने एक्सेप्ट केलं आणि तेव्हापासून हा एक कंपल्सरी पार्ट आपल्याला बघायला मिळतो. whenever we have to draft the any डॉक्युमेंट रिगार्डिंग द प्लेडिंग, त्यावेळेस आपल्याला एक पर्टिक्युलर पार्ट बघायचा असतो, तो म्हणजे असणार आहे त्याला आपण म्हणत असतो पेपर साईज. ओके, पेपर साईज खास करून असणार आहे आपल्या समोर A4 पेपर साईज आपल्याकडे असते, आणि ह्या एक फिक्स पेपर साईज आपल्याला बघायला मिळतो. समजा एक्सेप्शनल सिच्युएशनचा पार्ट वेगळा असेल, पण A4 साईज जनरली आहे. त्यानंतर मराठीवाल्या पार्टमध्ये आपण जर बघायचा प्रयत्न केला तर मराठीचा पार्टमध्ये जेव्हा आपण समजतो या संपूर्ण पार्टला व्यवस्थितपणे, त्यावेळेस फॉन्ट बद्दल जर आपण विचार करायचा प्रयत्न केला तर सध्याच्या सिच्युएशन मध्ये युनिकोड हा जो काही फॉन्ट असणार आहे हा पर्टिक्युलर मराठी फॉन्ट कंपल्सरी केलेला असणार आहे. यामध्ये मंगल फॉन्ट असेल किंवा नाटोसास देवनागरी संदर्भामधला फॉन्ट असेल तो आपण तुम्हाला शेअर करू. तो फॉन्ट वगैरे जो काही असेल तुम्ही डाउनलोड करून तो इन्स्टॉल करू शकता, कारण की पुढच्या वेळेस पासून आपल्याला तेव्हा ड्राफ्टिंग करायचं असणार आहे, त्यावेळेस आपल्याला त्याची गरज नाही. मग सध्याच्या सिच्युएशन मध्ये युनिकोड मराठी फॉन्ट हा एक लक्षात ठेवायचा असणार आहे. यानंतर जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं फॉन्ट साईज. फॉन्ट साईजचा पार्ट मध्ये आपण जेव्हा बघायचा प्रयत्न करतो सध्याच्या सिच्युएशन मध्ये 14 to 16 पर्यंतचा हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला बघायला मिळतो रिगार्डिंग दी फॉन्ट साईज 14 to 16. मग कधी 14 वापरायचं कधी 16 वापरायचं ते आपण नंतर पाहू नंतरच्या सेशन्स मध्ये. सध्याच्या सिच्युएशन मध्ये एवढा एक पार्ट लक्षात ठेवा. हा एक सिनारिओ झालाय. त्यानंतर पुढचा पार्ट आपल्या समोर येतो ज्याला आपण म्हणत आहोत फॉन्ट साईज नंतर की बाबा
फॉन्ट साईज नंतर एक लाईन स्पेसिंगचा पार्ट असतो. ठीक आहे, लाईन स्पेसिंग मध्ये आपल्याला 1.5 जे काही असणार आहे लाईन स्पेसिंग ही आपल्याला मेन्शन करायची असणार आहे. त्यानंतर अजून एक पुढचा पार्ट येतो अलाइनमेंट संदर्भामधला. अलाइनमेंटच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो काय काय गोष्टी असणार आहेत आपण पाहू. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अलाइनमेंटचा अर्थ असणार आहे ते जस्टिफायचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला ठेवायचा. अलाइनमेंट काय असते, लाईन स्पेसिंग काय असते, फॉन्ट साईज पेपर जे काही असणार आहे ते आपण पाहू. पण हा झालाय अलाइनमेंट, हे आपल्याला जस्टिफाय ठेवायचं असणार आहे. त्यानंतर पुढचा पार्ट जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो ज्याला आपण म्हणत असतो मार्जिन वगैरे. ठीक आहे, मार्जिन म्हणजे काय असणार आहे जनरली की बाबा वरून किती स्पेस सोडायचे, खालून किती स्पेस सोडायचे, लेफ्ट साईडने किती स्पेस सोडायचे, त्यानंतर राईट साईडने किती स्पेस सोडायचे, ह्याला आपण म्हणत असतो मार्जिन वगैरे. मग या मार्जिन वाल्या पार्ट मध्ये जनरली काय असणार आहे की बाबा एक तर राईट साईड, ठीक आहे, राईट साईड असेल, या व्यतिरिक्त टॉपचं साईड असेल किंवा बॉटमची साईड असेल, या ठिकाणाहून आपल्याला 1 इंच एवढी एक साईड सोडायची असते आणि ती लेफ्ट असणार आहे. लेफ्टच्या पार्टवरून आपल्याला 1.5 इंच जे काही आहे एवढी एक साईज आपल्याला सोडावी लागेल किंवा ही जी काही स्पेस असणार आहे तेवढी आपल्याला सोडावी लागेल. ते का सोडावी लागते, काय असणार आहे ते आपण नंतर पाहू. पण हा एक पार्ट आपल्या समोर येतो. हा झालाय मार्जिनचा पार्ट. मार्जिनचा पार्ट झाल्यानंतर आपण पुढचा पार्टकडे येत असतो ज्याला आपण म्हणत असतो की बाबा प्रत्येक पेज जे काही असणार आहे त्या पर्टिक्युलर पेजचं पेज नंबर आपल्याला ऍड करणं असणार आहे. त्याच्याने काय होतं, कोणतंही पेज भविष्यामध्ये गहाळ झालं तर आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे हा पेज नंबरचा पार्ट आपल्या समोर कंपल्सरी असणार आहे फॉर द ड्राफ्टिंग वाल्या पार्टमध्ये, प्लीडिंग खास करून. या सिच्युएशन व्यतिरिक्त पुढचा एक पार्ट आपल्या समोर येतो की बाबा जे काही पॅराग्राफ असणार आहेत. एक सेकंड, काय झाले, हा पॅराग्राफ असणार आहे त्या प्रत्येक पॅराग्राफला आपल्याला नंबर देणे गरजेचे असणार आहे जेणेकरून कोणत्याही आर्ग्युमेंट मध्ये आपण जेव्हा मेन्शन करू कोर्ट समोर माननीय सन्माननीय कोर्ट की बाबा अमुक अमुक पॅराग्राफ मध्ये अमुक अमुक गोष्टी आहेत किंवा या असायला पाहिजे. मग जेव्हा आपण आर्ग्युमेंट करू त्यावेळेस कोर्टला कसं समजेल ते की बाबा कोणत्या पॅराग्राफ बद्दल तुम्ही बोलत आहात. त्यावेळेस जेव्हा आपण आर्ग्युमेंट करतो एक गोष्ट आपण म्हणत असतो की बाबा सर पेज नंबर सो अँड पॅराग्राफ क्रमांक सो, म्हणजे तो पॅराग्राफ नंबर जर आपण लिहिलेला असला तर कोर्टला लक्षात येईल की बाबा माननीय सन्माननीय कोर्ट पेज नंबर 10 पॅराग्राफ क्रमांक 3 किंवा पॅराग्राफ क्रमांक 15 यामधला हा मुद्दा मी मांडत आहे. ह्याच्याने काय होतं, कोर्टला ती मदत होते. त्यामुळे पॅराग्राफचा एक पार्ट आपल्यासाठी कंपल्सरी असणार आहे रिगार्डिंग दी प्लीडिंग वाल्या पार्टमध्ये. आपण ते जसं की निबंध वगैरे लिहितो तसं काही लिहायचं नसतं आपल्याला तो एक पार्ट. काय असणार आहे पुढे जाऊन आपण पाहू. प्रत्येकाच्या ड्राफ्टिंग स्किल वेगळ्या असतात पण इट वुड बी बेटर पार्ट. पॅराग्राफ नंबर त्या ठिकाणी द्यायचा असणार आहे. त्यानंतर पुढचा अजून एक पार्ट येतो ज्याला आपण म्हणत असतो हेडिंग वगैरे. त्याला आपण एक सेकंड ई चालत नाहीये का, हा, त्याला आपण टायटल क्लॉज सुद्धा म्हणतो. तो एक पार्ट कंपल्सरी. या सगळ्या गोष्टी असणार आहेत पण सध्या पेजिशनच्या संदर्भामधला हा एक पार्ट आहे. त्यानंतर त्या हेडिंग वाल्या पार्टमध्ये कोर्टचं नाव, केसचं नाव, पार्टीज वगैरे ते काही असणार आहे. जो काही प्रिस्क्राईब फॉर्मॅट आपल्याकडे असतो त्या फॉर्मॅटमध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहत असतो. मग यापैकी काही बेसिक्स गोष्टी आपण आताच्या सेशनमध्ये बघायचा प्रयत्न करू शकतो. तो म्हणजे काय असणार आहे जनरली की बाबा वेनेवर आपण या सगळ्या पार्टकडे बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्या समोर येतात. एकतर यापैकी पेज साईज जी काही असणार आहे हे आपल्या समोर एक गुगल डॉक्युमेंट आहे. गुगल डॉक्युमेंटमध्येही आपण करू शकतो किंवा जनरल जे फॉर्मॅट असणार आहे आपल्याकडे वर्ड फॉर्मॅट ते आपण पुढच्या सेशनमध्ये पाहू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. पण आता समजण्यासाठी लक्षात ठेवायचंय एकतर पहिला पार्ट झाला आपण म्हणत आहोत पेजची साईज वगैरे. जर आपण गुगल डॉक्युमेंटमध्ये तो ड्राफ्ट बनवत असू तर पेजची साईज आपल्याला फाईलमध्ये मिळेल. फाईलमध्ये गेल्यानंतर हे पेज सेटअपचा जो काही पार्ट असणार आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी येतो. या ठिकाणाहून आपण ते पेजची साईज वगैरे फायनल करू शकतो. ठीक आहे.
लाव मी असे ठीक आहे. या साईजला आपण आलो. या ठिकाणी आपण A4 साईज जी काही आहे ती फायनल केली. फायनल केल्यानंतर ओके केलं तर हे जे काही पेजचा फॉर्मॅट आहे आपल्याला हा A4 साईजचा पेज वगैरे तयार होतो. पुढचा एक फॉन्ट येतो आपल्या समोर, त्याला आपण युनिकोड वगैरे म्हणत आहोत. युनिकोडचा फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करावा लागेल. प्री इन्स्टॉल असता तर काही गरज नाहीये. इन्स्टॉल कशा प्रकारे करायचा किंवा प्री इन्स्टॉल कशा प्रकारे शोधायचा तो एक पार्ट असणारच आपल्यासमोर. पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये लक्षात ठेवायचंय, हा जो काही फॉन्ट असणार आहे युनिकोड मराठी असणार आहे. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मिळतात. इथे जर फॉन्ट नसेल तर आपण तो ऍड करू शकतो. कशा प्रकारे ऍड करायचं तो एक पार्ट आपण पाहू येणार सेशन्स मध्ये. पण इथून आपल्याला तो पर्टिक्युलर फॉन्ट वगैरे फायनल करायचा असणार आहे. हे सर्व एक सेकंड द्या. ओके. या संपूर्ण पार्ट मध्ये आपल्या समोर हा एक युनिकोडचा फॉर्मॅट. तो युनिकोडचा फॉर्मॅट इथून मिळेल. वर्ड डॉक्युमेंट असलं तिथेही आपण पाहण्याचा प्रयत्न करू शकतो. तिथेही आपण कशा प्रकारे इन्स्टॉल करावा तो एक सगळा पार्ट झालाय. त्यानंतर मराठी ड्राफ्टिंगसाठी जनरली आपल्या समोर जे फॉन्ट आपण वापरत आहोत युनिकोडच्या संदर्भामधले मंगल फॉन्ट असेल किंवा नाटोचा जो काही फॉन्ट असणार आहे नाटो सांगसाला, त्यामध्ये आपण जी फॉन्ट साईज वापरत असतो 14 ते 16 संदर्भामधला एक पार्ट असणार आहे. अजून याचं कन्फर्मेशन जर आपण बघायचा प्रयत्न केला की आधीच्या सिच्युएशन मध्ये आपण युनिकोड व्यतिरिक्त जे कृतीदेव फॉन्ट वगैरे वापरत होतो त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला 16 एक पर्टिक्युलर फॉन्ट बघायला मिळायचा. तो एक पार्ट त्याबद्दलचं डिस्कशन आपण नंतर पाहत असू. पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये जे युनिकोड असणार आहे 14 to 16 हा एक फॉन्ट असणार आहे. मग एकतर हेडिंग साठी किती असला पाहिजे, नॉर्मल रायटिंग साठी किती असला पाहिजे तो तर एक पार्ट आहेच. हा एक सिनॅरिओ आहे. मग फॉन्ट साईज आपल्याला जनरली या फॉन्ट इथून आपण निवडत असतो. त्या फॉन्ट इथून बघायला मिळेल. फॉन्ट साईज म्हणजे काय असणार आहे की बाबा हा कोणता फॉन्ट आहे, हा असणार आहे हा एरियल नावाचा फॉन्ट. मग याची साईज किती असणार आहे, जर हा मला चेंज करायचा असला तर मी याला चेंज केलं समजा टाइम्स न्यू रोमन मध्ये, हा एक थोडासा चेंज झाला असेल. त्यानंतर समजा मी याला अजून चेंज केला वेगळ्या फॉन्ट मध्ये तर अशा प्रकारे चेंज झाला. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येत असेल फॉन्ट साईज व्यतिरिक्त ज्याला आपण म्हणत आहोत फॉन्ट, फॉन्टचा अर्थ असणार आहे त्याचं दिसणार कसा आहे तो आपल्याला. मग जे आउटर लुक असणारे एखाद्या लिखाणाचं त्याला आपण फॉन्ट म्हणत असतो. आणि त्याची साईज किती असले पाहिजे, तो मोठा असला पाहिजे छोटा असला पाहिजे त्याला आपण फॉन्ट साईज म्हणत असतो. म्हणजे या ठिकाणी जर 38 असेल तर तो 38 म्हणजे एवढी फॉर्मॅट आपल्या समोर दिसत आहे. समजा आपण तो 10 केला तर हा एवढा छोटा दिसेल. समजा आपण 8 केला तर तो अजून छोटा दिसेल. समजा आपण त्याला 24 केला तर एवढा दिसेल. या व्यतिरिक्त समजा आपण त्याला 48 केला तर एवढा दिसेल. म्हणजे काय असणार आहे, एखादा फॉन्ट एखादा कशा प्रकारचं त्याचं व्हिज्युअल एक्सप्रेशन आहे, तो कशा प्रकारचा दिसतो आणि तो किती मोठा दिसला पाहिजे, किती मोठा असला पाहिजे, ह्याला आपण म्हणत आहोत फॉन्ट आणि फॉन्टची साईज. त्या व्यतिरिक्त लाईन स्पेसिंग म्हणजे काय, तो एक अर्थ आपल्याला समजू शकतो. समजा आपण या ठिकाणी एक जनरल एक पार्ट वगैरे पाहिला. एक सेकंड मला मी काहीतरी एक रॅन्डम रॅन्डम पॅराग्राफ वगैरे ऍड करतो. ठीक आहे, लेट मी कॉपी. ओके, हा एक फॉर्मॅट आपण ऍड केला. या फॉर्मॅटला आपण टेक्स्ट केला. ठीक आहे, अशा प्रकारचा एक फॉर्मॅट ऍड केला. मग आपल्या समोर पुढचा पार्ट येत आहे ज्याला आपण म्हणत आहोत लाईन स्पेसिंग वगैरे. लाईन स्पेसिंग म्हणजे काय, लाईन स्पेसिंग म्हणजे असणार आहे की बाबा हे जे दोन लाईन दिसत आहेत यामध्ये किती स्पेस वगैरे असला पाहिजे, ज्याला आपण लाईन स्पेसिंग म्हणतो. जसं की नवीन कायदे ही एक लाईन आणि हे गेली आहेत ही एक लाईन, या दोन्ही लाईन मध्ये किती स्पेस असला पाहिजे तो स्पेसला आपण म्हणत असतो लाईन स्पेसिंग. मग गुगल डॉक्युमेंटचा पार्ट मध्ये जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण या सगळ्या पॅराग्राफला सिलेक्ट करू व्यवस्थितपणे. ठीक आहे, हा एक दोन्ही पॅराग्राफला आपण सिलेक्ट करू. आपल्याला लक्षात येतं या संपूर्ण पार्ट मध्ये लाईन स्पेसिंग असली पाहिजे 1.5. मग समजा ही जी लाईन आहेत, एक लाईन, दोन लाईन, 3, 4,
त्यानंतर एक स्पेस मिळालंय आपल्याला, त्यानंतर खालचा या सगळ्या पॅराग्राफ, या सगळ्या लाईन मध्ये किती स्पेस असला पाहिजे, 1.5. तो स्पेस आपण या ठिकाणाहून ऍड करू शकतो. आता सध्या आपण जर सिंगल केला तर अजून थोडं कमी दिसेल आपल्याला. त्यानंतर अजून आपण थोडा 1.5 केला तर असा एक दिसेल, नॉट 1.5, 1.15. त्यानंतर आपण म्हणत आहोत 1.5 असला पाहिजे. मग आपण हा सिलेक्ट केला. हा एवढा दोघांमधला स्पेसिंग मधला फरक तुम्हाला लक्षात येत असेल. त्यानंतर डबल जर केला तर अजून थोडा हा स्पेस तुम्हाला लक्षात येत असेल, दोन लाईन मधला. ही एक लाईन, समजा आपण एक परमनंट एक लाईन मार्क वगैरे केली या ठिकाणी, एक अलाव मी सेकंड, समजा आपण या ठिकाणी एक लाईन वगैरे ड्रॉ केली. ठीक आहे, ही एक लाईन आपल्याला कळते की बाबा एवढा लाईन आहे त्यामधलं अंतर. समजा आता आपण इथे येऊ, त्यानंतर आपण लाईन स्पेसिंग थोडीशी कमी करू. लाईन स्पेसिंग कमी झाल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं या ठिकाणी की बाबा ही जी लाईन होती ही आधी तंतोतंत मॅच होत होती, पण आता ही लाईन स्पेसिंग कमी केल्यामुळे वर गेली. त्यानंतर समजा आपण या ठिकाणी अजून थोडी कमी गेली तर अजून त्यामधला डिफरन्स लक्षात येते, सिंगल गेली तर अजून डिफरन्स लक्षात येते. यावरून आपल्याला लक्षात येतं दोन लाईन मधला एक स्पेस किती असणार आहे, अंतर किती असणार आहे. तो एक पार्ट झाला, आपण म्हणतो लाईन स्पेसिंग वगैरे. त्यानंतर एक समोरचा पार्ट येतो आपल्या समोर जस्टिफाईचा, झाला आपण म्हणत आहोत अलाइनमेंट वगैरे. मग अलाइनमेंटचा अर्थ असा होतो की हे जे पॅराग्राफ आपण लिहिलेले आहेत, हे पॅराग्राफ नेमके कोणत्या ठिकाणी असले पाहिजे. हे लेफ्ट साईडला असले पाहिजे, हे लेफ्ट अलाईन असले पाहिजे, हे राईट अलाईन असले पाहिजे. अशा प्रकारचा एक पर्टिक्युलर पार्ट आपण पाहू शकतो. जसं की सध्याच्या सिच्युएशन मध्ये हे थोडे लेफ्ट साईडला असणार आहे. लेफ्ट साईडला असताना कसं लक्षात येतं आपल्याला की बाबा हे जे फरक आहे ना या दोघांमधला, हा फरक आपल्याला लक्षात येतो. एक लाईन या ठिकाणी संपते, एक सेकंड मला, तर हे थोडस जर आपण क्लिअर केलं तर जेव्हा आपण या ठिकाणी लाईन ड्रॉ करू त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे की बाबा ही बघा एक लाईन या ठिकाणी संपते, एक लाईन या ठिकाणी संपते, एक लाईन एवढं अंतर त्यामध्ये दिसत आहे, एका लाईनचं अंतर एवढं आहे. यामध्ये फरक आहे, तफावत आहे. मग अलाइनमेंट इज गिव्हिंग अस आयडिया रिगार्डिंग दी की बाबा जर तुम्ही अलाइनमेंट जस्टिफाय करत असाल, जस्टिफायचा अर्थ असा असणार आहे, जसं की या ठिकाणी अलाइनमेंट वर क्लिक केलं, या ठिकाणी आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट बघायला मिळते. मिडल मध्ये गेलं तर अशा प्रकारे मिडल मधली बघायला मिळते. त्यानंतर राईट मधली गेली तर राईट वाली बघायला मिळेल. तर आपल्याला हवे जस्टिफाय, जस्टिफाय ही लास्ट वाली, लास्ट मध्ये अर्थ असणारे सगळी लाईन आपल्याला तंतोतंत एकाच बघेने बघायला मिळेल. जसं की जस्टिफाय आपण केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की ह्या संपूर्ण लाईनला आपल्याला इथून ही जर सुरुवात झाली तर हा एक सुरुवात आणि या साईडचं हे सगळे लाईन आपल्याला एका त्याच्यामध्ये बघायला मिळतात. इथूनही सेम असेल, इथूनही सेम असेल, ह्याला म्हणतो आपण जस्टिफाय. त्याचा अर्थ असणारे कोणत्याही लिडिंग वाला पार्ट मध्ये आपल्याला जस्टिफाय वापरायला पाहिजे. जर आपण ह्या सेम ड्राफ्टला लेफ्ट अलाइन केला तर काय होईल, सगळं जे काही ड्राफ्टिंग आहे आपलं एका साईडला झुकलेलं आपल्याला बघायला मिळतं है ना. हे आपल्याला एका साईडला या लेफ्ट साईड कडे बघायला मिळते. समजा आपण याला राईट साईड करायचा प्रयत्न केला तर हे सगळं अलाइनमेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते या दिशेने. जर आपण त्याला सेंट्रल केला, अच्छा हे छोट्या मोठ्या गोष्टी आहे पण आय एम जस्ट गिव्हिंग यू आयडिया. बऱ्यापैकी स्टुडंट नॉन टेक्निकल जर असले तर त्यांना थोडीशी आयडिया वगैरे येईल की बाबा अलाइनमेंट म्हणजे काय. सेंट्रल तर करायचं नाही आपल्याला, आपल्याला करायचं असणार आहे हा सगळा जस्टिफायचा पार्ट, म्हणजे दोन्ही साईड त्याचा व्यवस्थितपणे असला पाहिजे, एकाच लाईन मध्ये अलाइनमेंट असलं पाहिजे, ह्याला म्हणतो आपण अलाइनमेंट. हा सगळा पार्ट झाल्यानंतर आपल्या समोर पुढचा एक पार्ट येतो. पुढचा एक पार्ट म्हणजे असणार आहे आपल्या समोरचा, ज्याला आपण म्हणत आहोत अलाइनमेंट नंतरचा पार्ट, मार्जिन वगैरे किती असलं पाहिजे. ठीक आहे, मार्जिन म्हणजे काय असणार आहे. मार्जिनचा अर्थ असा असतो की बाबा वरून किती असायला पाहिजे साईज, खालून किती असायला पाहिजे साईज, ते आपल्याला या पेजला थोडस छोटं केल्यानंतर लक्षात येईल. ठीक आहे, हा एक फॉर्मॅट आपण अजून थोडा छोटा केला तर आपल्याला लक्षात येईल. समजा आपण या ठिकाणी नवीन पेजच घेण्याचा प्रयत्न केला, आपल्या समोर समजा हे सगळे आहेत स्टेटमेंट. ठीक आहे, आपण या सगळ्या गोष्टींना वन बाय वन ऍड केलं
ॲज अ पॅराग्राफ म्हणून. मग अलाइनमेंट म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण जर बघायचा प्रयत्न केला. नॉट अलाइनमेंट ज्याला आपण म्हणत आहोत की बाबा किती साईजने काय असलं पाहिजे. ठीक आहे, अलाउ मी अ सेकंड. मी याला फिट करतो म्हणजे एकाच पेजमध्ये. अरे फिट वर पण होत नाहीये का, चलो ठीक आहे. हे 50 साईज मध्ये तुम्हाला हे संपूर्ण पेज दिसत असेल. वरून एवढा आहे, खालून एवढा आहे, अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. मग आपण बोलत आहोत सध्याच्या सिच्युएशन मध्ये, ज्याला आपण म्हणत आहोत की बाबा मार्जिन म्हणजे काय असलं पाहिजे. मार्जिन म्हणजे काय असणार आहे की बाबा या संपूर्ण ह्याच्यामध्ये, या संपूर्ण फॉर्मॅटमध्ये वरून किती स्पेस असली पाहिजे, ही स्पेस. या ठिकाणाहून किती स्पेस असली पाहिजे, ती एक स्पेस. इथून किती स्पेस असली पाहिजे, ती एक स्पेस. आणि हे खालून किती स्पेस असली पाहिजे त्याबद्दल आपण बोलत आहोत, ज्याला आपण मार्जिन म्हणतो. मग ही मार्जिन किती असली पाहिजे आपण बघायचा प्रयत्न केला. ही मार्जिन वरच्या साईडने 1 इंच असली पाहिजे, या साईडने 1 इंच असली पाहिजे, त्यानंतर या खालच्या साईडने 1 इंच असली पाहिजे, आणि या पर्टिक्युलर साईजने किती असली पाहिजे, 1.5 इंच असली पाहिजे. या साईजने का 1.5 इंच असली पाहिजे, कारण की या सगळ्या पेजेसला आपण फोल्ड करतो, या सगळ्या पेजेसला आपण एखाद्या फाईलमध्ये लावतो. मग इथे एक होल आला, इथे एक होल आला. हे होल जर आले तर या ठिकाणी थोडीशी जागा यायला पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण हे पेजेस व्यवस्थितपणे वाचू ते आपल्याला वाचता यायला पाहिजे. त्यामुळे लेफ्ट साईडला आपण जनरली 1.5 इंच वगैरे ठेवत असतो. मग हे कसं आपण गुगल डॉक्युमेंट असलं तर ह्याचा सेटअप जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला फाईलमध्ये यायचंय किंवा या फॉर्मॅटमध्ये यायचं, इथून आपण सेटअप करू शकतो. पण जनरली आपण इथून सेटअप करायचा प्रयत्न केला तर पेज सेटअप मध्ये आपल्याला हे मार्जिन वगैरे बघायला मिळतात. मग टॉपचं 1 आपण घेऊ शकतो, बॉटमचं 1 घेऊ शकतो, लेफ्ट साईडचं आपल्याला 1.5 घ्यायचं असणार आहे, राईट साईडचं 1 घ्यायचं असणार आहे, आणि ओके केल्यानंतर आपल्याला हा एक पर्टिक्युलर डिफरन्स वगैरे बघायला मिळतो. हा एक सिनॅरिओ आहे. एक सिच्युएशन जर आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न केला तर समजा आपण या संपूर्ण ह्याला आपण 1/1 केलं. ठीक आहे, ह्याला आपण समजा या फॉर्मॅटला पेज सेटअप मध्ये आपण आलो, या सगळ्या ठिकाणी 1-1-1-1 केलं. 1-1 केल्यानंतर समजा आपण या ठिकाणी, अलाउ मी अ सेकंड, ह्याला आपल्याला एका पेजवर व्यवस्थितपणे बघायचं असलं तर हे अशा प्रकारे येईल. ठीक आहे, या सिच्युएशन मध्ये आपण समजा एक स्क्वेअर ड्रॉ केला, रेक्टँगल ड्रॉ केला, तर आपल्याला त्याचं व्यवस्थितपणे लक्षात येईल. बघा हे सध्याचं आपल्याकडे एवढं आहे कारण की ही साईज आहे 1/1, हा सगळा फॉर्मॅट. समजा आपण या सिच्युएशन मध्ये आलो, यामध्ये आपल्याला हे पेज सेटअप करायचं आहे. या पेज सेटअप मध्ये आपण आलोय, आपल्याला टॉप पासून 1 पाहिजे, बॉटम पासून 1 पाहिजे, लेफ्ट पासून जर आपल्याला या ठिकाणी समजा 4 आपण ऍड केले, राईट साईडने 1 ऍड केली, तर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये बघायला मिळते की बाबा बघा, हे जे स्क्वेअर आपल्याला हे जस्टिफिकेशनचा पार्ट मध्ये इथून एवढं पाहिजे होतं, हे सगळीकडून 1-1-1, इथून 1, इथून 1, इथून 1, हे 3 साईडने 1, आणि या ठिकाणाहून आपल्याला बघायचा प्रयत्न केला तर इथून थोडी जास्त स्पेसिंग वगैरे बघायला मिळते. आणि एवढी स्पेसिंग आपल्याला गरज नाहीये. आपल्याला या साईडने हवे लेफ्ट कडून 1.5. 1 पॉईंट का हवे, कारण की इथे आणि इथे आपण जे फाईलमध्ये लावत असतो हे कागदपत्र, त्यामुळे ह्याचं जेव्हा आपण मार्जिन सेटअप करू, या मार्जिनला आपण म्हणत असतो की बाबा या सिच्युएशन मध्ये एवढं मार्जिन नसेल, एवढं मार्जिन नसून आपल्याला 1.5 घ्यायचंय. या उदाहरणावरून ते स्क्वेअर बॉक्स आपण लावलं त्यावेळेस तुम्हाला लक्षात येते. तेव्हा हे 1.5 असायला पाहिजे, म्हणजे आपल्याला लक्षात येते इथून हे 1 आहे, इथून हे 1 असणार आहे, इथून हे 1 असणार आहे, आणि या साईडने आपल्याला 1.5 बघायला मिळते, 1.5. ह्याच्याने काय होतं, इथून जमून जाईल, इथून जमून जाईल, इथून जमून जाईल, पण या ठिकाणी आपल्याला फाईल वगैरे लावण्यासाठी मार्जिन वगैरे मिळून जाते. ह्याच्याने काय होतं, हे पेज जेव्हा आपण फोल्ड करतो त्यावेळेस आपल्याला मदत होते, आणि हा एक संपूर्ण पार्ट. यामध्ये अजून एक सिच्युएशन आहे, त्याला आपण डॉकॅड वगैरे म्हणत असतो, डॉकेट वगैरे म्हणत असतो. डॉकेटचा अर्थ काय होतो माहितीये का, डॉकेटचा अर्थ हा येतो की बऱ्याच वेळेस काय होतं, हे जे कागदपत्र असतात ना, यांना आपण असं फोल्ड करत असतो मिडल मधून. अशी पूर्ण फाईल न घेता आपण याला असं फोल्ड करत असतो या साईडने असं, आणि याला आपण असं निम्म डॉक्युमेंट करतो. मग त्यासाठी काय असतं, हे जे एक साईडचा पेज असतं ना, एवढा साईज, जसं की आपण या ठिकाणी अजून जर स्क्वेअर घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते एक लक्षात येईल. किंवा हा जर स्क्वेअर तिथून निम्म्या साईज मध्ये काय असणार आहे,
इझी निम्मे साईज मध्ये आपण फोल्ड करत असतो जनरली ह्याला. का फोल्ड करत असतो? कारण की बऱ्याच वेळेस हे मोठे पेजेस वगैरे असतात, त्यामुळे आपण त्याला वेळेला फोल्ड करतो अशा प्रकारे. मग काय असतं, ही जी मागची साईज असते ना ती वर येते, आणि या मागच्या साईजवर पण आपण बऱ्याच वेळेस केसचं नाव, पार्टिस्टचं नाव, त्यानंतर मग अशा प्रकारे मेन्शन करतो, आणि खाली ऍडव्होकेटचं नाव. ह्याच्याने काय होतं, ती फाईल आपल्याला शोधण्यासाठी मदत होते. मग हे जे डॉकेट असतं ना, जनरली हे डॉकेट आपण निम्म्या साईज मध्ये करत असतो. मग ही जी मार्जिन असते त्यावेळेस ही मार्जिन पण आपण इथपर्यंत ठेवतो, निम्म्यापर्यंत. मग ज्यावेळेस आपण इथे 1.5 ठेवली, ती आपण इथपर्यंत ठेवू, निम्मी ठेवू. जनरली 4 पर्यंत ती असते. मग अशा प्रकारचा एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो, पण सध्या त्याची गरज नाही आपल्याला. नंतर आपण पुढे जाऊ त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. पण या पर्टिक्युलर पार्ट मधून तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा ही जी मार्जिन असली पाहिजे, अशा प्रकारचे एक मार्जिन सेट होते. त्यानंतर जेव्हा आपण पुढच्या पार्ट पर्यंत जात आहोत, त्या पार्टमध्ये हा एक सिनॅरिओ आणि हा एक फॉर्मॅट आपण पाहू शकतो. अशा प्रकारचा एक सिनॅरिओ आहे रिगार्डिंग दी मराठी ड्राफ्टिंग मला पार्टमध्ये. सध्याचा सिच्युएशन मध्ये युनिकोड वगैरे कंपल्सरी झाले, तरी सुद्धा जुने जे काही ऍडव्होकेट आहेत, कृतीदेव वगैरे चालवते, पण ते पण हळूहळू शिफ्ट होते. त्यामध्ये आपण मंगल फॉन्ट, नाटोसांसचा जो काही फॉन्ट आहे तो वापरत असो, किंवा युनिकोड मध्ये अजून काही फॉन्ट असले तर आपण पुढच्या सेशन मध्ये डाउनलोड करून घेऊ. पुढच्या सेशन मध्ये लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल तुमच्याकडे ना, तर तो घेऊन बसायचा आहे. आधी आपण तुमचं पेज सेटअप करू स्वतःचं, म्हणजे तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये ते व्यवस्थितपणे करू शकाल सेटअप, आणि त्याच माध्यमातून मग आपण ड्राफ्टिंगच्या पार्टला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. बिकॉज ह्या संपूर्ण सिच्युएशन व्यतिरिक्त जेव्हा आपण आता पुढच्या पार्टकडे वळणार आहोत, त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये आपल्याला बऱ्यापैकी सुरुवात जर करायची असली तर ती सुरुवात पेज पासूनच होते, है ना. त्यामुळे 0 पासून जर आपल्याला सुरुवात करायची असली तर यू शुड बी अवेअर अबाउट ऑल दिस पार्ट, आणि आपण ते फॉन्ट इन्स्टॉल करून पेज सेटअप करून ड्राफ्टिंगला सुरुवात करू. ठीक आहे. नाऊ आजच्या सेशनच्या संदर्भामध्ये जर काही क्वेरीज असल्या तर तुम्ही विचारू शकता. गुड आफ्टरनून सर. हो मॅम. सर इंग्लिशमध्ये टाइम्स न्यू रोमनच वापरला जातो ना, की अजून कोणता आहे? टाइम्स न्यू रोमन पण वापरतात काही ठिकाणी. वी वेअर प्रॅक्टिसिंग ट्रायब्युनलला त्या ठिकाणी वर्धना वगैरे पण वापरायचो, डिपेंड करतात. पण फिक्स फॉर्मॅटमध्ये तुम्ही टाइम्स न्यू रोमन वापरणार, काही इश्यू नाहीये. आय जस्ट इन्फॉर्म यू की बाबा आपण इंग्लिशवाला पार्ट असेल ना त्यावेळेस आपण त्या संदर्भात अजून डिस्कस करू. बट सध्या टाइम्स न्यू रोमन आहे ती बऱ्याच साऱ्या कोर्टमध्ये वापरली जाते, त्याबद्दल नो डाऊट. एक सेकंड मी इयरफोन अटॅच करतो. हो मॅम. सर म्हणजे आता याबद्दल नाही, पण ते ऍग्रीमेंटचे तुम्ही हे दिलेत ना सर्व मसुदे किंवा ड्राफ्टिंग, तर त्याच्यामध्ये एक मिस झालंय असं वाटतं प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये. PAAA आणि डेव्हलपमेंट ऍग्रीमेंटचा परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन ऍग्रीमेंट ठीक आहे, ते नमूद नाही केलंय. हरकत नाही. तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज पण कराल का एकदा? येस सर, झालं की? कोर्ट प्रॅक्टिस मध्ये करतो. ओके. हो, विल ॲड. अच्छा, अजून काही ऍड असले तर प्लीज सांगा. बिकॉज आपण काय करणार आहोत, डिफरंट काइंड ऑफ ऍडव्होकेट ज्या फील्डचे एक्सपर्ट आहेत त्यांनाच बोलवणार आहोत सेशन घेण्यासाठी. त्यामुळे त्यांना आपण पैसे तर देणारच आहोत ना, त्यामुळे जेवढं शिकून घेता येईल तेवढं घेऊ आपण शिकून. इश्यू येणार नाही मग त्याचा, आहे ना. सर मराठीच्या याच्यामध्ये आकृती पण कुठला एक आहे का फॉन्ट? हो, आकृती पण फॉन्ट आहेत, पण जनरली ना आता सुप्रीम कोर्टच्या याच्यामध्ये युनिकोडच केले, त्यामुळे आपल्याला फोकस युनिकोडवर करायचं. ते सोपं होतं. इंग्लिश मधून मराठी टाईप जरा चाललं काम. कृतीदेव मध्ये कसं होतं, आपल्याला नवीन ते ड्राफ्टिंग शिकत बसा, ते मलाही जमत नाही खरं तर. आम्ही टायपिंग काय करायचो, ते नेमकं व्हॉइस टायपिंग करायचो, त्याला कन्वर्ट करायचो आणि ते कृतीदेव मध्ये करायचो. आता युनिकोड आल्यामुळे होतं सोपं. तिथेही आम्ही ते व्हॉइस टायपिंगच करत असतो. थँक्यू सर. तेवढं काही आपण यूज टू नसतो ना, त्यामुळे ते व्हॉइस टायपिंग नाही होतं. यामध्ये आपण टाईप सेटअप करून देणार आहोत तुम्हाला. गुगल डॉक्युमेंट मध्ये ऑप्शन येतं व्हॉइस टायपिंगचं, ते पण आपण करणार आहोत. त्याच्याने वेळही वाचतो बऱ्याच वेळेस. आणि अजून हो सर, खूप वेळ वाचतो. आम्ही प्रोजेक्ट जेव्हा करायचो ना सेमिस्टरचे, तेव्हा तसं करायचो सर. हो सर मग हॅलो. हो सर मग सध्या कृतीदेव चालू आहे ना का? हो, कृतीदेव बंद सुरू आहे. झालं? बऱ्याच साऱ्या ठिकाणी सुरू आहे कृतीदेव. बऱ्याच ठिकाणी करतात. जुने ऍडव्होकेट ते लगेच तर नवीन काही शिकत नाही ना, त्यामुळे ते कृतीदेवच वापरतात.
नवीन अपडेट झाला तर म्हणजे कृतीदेव बंद केला की नाही ना? ते जुने ऍडव्होकेट आहेत ना, ते फॉर्मॅटमध्ये तेच करतात. ते विनंती वगैरे करतात कोर्टला की बाबा सर नाही जमत, काय करायचं? ते चालू आहे ते टकलकांडी. आणि ते बाहेर जे टायपिस्ट वगैरे करून देतात ना, तेही तेच करत आहे. कारण की ते एकतर ते इंग्लिश मीडियम मधून नसल्यामुळे इंग्लिश टायपिंग तर तेवढी सवय नसते त्यांना ना, त्यामुळे ते इंग्लिश टू मराठी कन्वर्ट करायचं तेवढं जमत नाही. नवीन आहेत ते लोक ते करतात, नवीन जे झाले ते. पण ते जुने पुराणे कृतीदेव सुरू आहे, कृतीदेव 11-12. अच्छा. नाही पहिले कृतीदेव टायपिंग मध्ये शिकवायचे ना, म्हणून बोलत हो, ते टायपिंगचे सगळे एक्झामच कृतीदेव मध्ये होतात. नवीन दुसरा फॉन्ट वापरतच नाही ते. ते हा म्हणून certification विचारलं सगळ्या का कृतीदेवमध्ये कृतीदेव होतात. चालू आहे. हरकत नाही. काही प्रश्न नसले तर आपण पुढच्या सेशन मध्ये भेटू रविवारी. अच्छा ठीक आहे. मॉड्यूल आपण 5च केले होते ना, ते 9 केले. त्यामुळे आपण पूर्ण मॉड्यूल थोडे इन-डेप्थ मध्ये घेऊन जाऊ. कारण की आपला सिलेबस अजून थोडा वाढत आहे ना, त्यामुळे हरकत नाही. आपण थोडासा लेंथी जरी घेऊन गेलो ना, तरी प्रत्येक ड्राफ्ट कव्हर करायचा प्रयत्न करू शकू. तुम्हाला काही थँक्यू सर. हरकत नाहीये ना तुम्हाला एका महिन्याचा कोर्स होऊन झाला असं काही? नाही ना सर, काय नाही, उलट चांगलं आहे. नाही नाही सर, सर, चांगलं आहे उलट. आजचं हे केलं ना सर, म्हणजे आता तुम्ही दाखवला मार्जिन बिर्जिन या, कारण मी कोणाला सिनियर ना मी डायरेक्ट सुरू केलं वकील हा. मुंबईमध्ये. आपलं तुम्हाला सेशन मध्ये आय थिंक बघितलं आपल्याला आपल्या किती सिव्हिल मध्ये. तर हे खूप मला उपयोगी पडलं सर. आता तुम्ही सांगितलं मार्जिन बिर्जिन, मी असंच फॉरवर्ड करायचं, म्हणजे ऍप्लिकेशन द्यायचं. थँक्यू सर त्याबद्दल. नाही सर, बऱ्याच वेळेस काय होतं ते हायकोर्ट मधले केसेस असतात ना, त्यामध्ये या सगळ्या गोष्टींवरून ते टाकतात एरर वगैरे काढतात आणि स्क्रुटिनायझेशन साठी टाकतात. एकदा स्क्रुटिनायझेशन साठी गेले ना, म्हणजे आरामात 15 दिवस वाया गेले समजायचे, जर आपलं काही कॉन्टॅक्ट नसले तिथे तर व्यवस्थित. त्यामुळे ठीक आहे, आपण सुरुवात करत आहोत, पण फिक्स फॉर्मॅट द्यायला काही हरकत नाही. काही तेवढा वेळ लागत नाही पेज चेकअपसाठी. आणि आपणही थोडं दाखवू शकतो ना लोकांना की हा आम्ही पण काहीतरी आहोत. छोटा मोठा शो ऑफ चालत असतो, करायला पाहिजे. आणि लॉ फील्डमध्ये क्लायंटलाही तेच आवडतं. तुम्ही साधे भोळे असाल ना, तर क्लायंटला नाही जमत ते. थोडा शो ऑफ असला की चांगलं आवडतं की हा बाबा चांगले वकील आहे. हा नाही, आणि सर आपले जे कोर्सेस आहेत ना, त्याचा मला तरी खूप फायदा झाला. आता बिलचं ड्राफ्टिंग त्या राजन भोसले साहेबांना धन्यवाद सांगा. मी 4 बिल केले आता रजिस्टर आपल्या वर्ल्ड याच्यामध्ये. अरे वा, छान. हा नाही नाही नाही. तर ठीक आहे, त्यांचा खूप फायदा होता. या छोट्या छोट्या इनपुट्स असतात ना सर तुमचे, ते खूप उपयोगी पडतात हो, ते आणि आता कॉन्फिडन्स आता येतो आपल्याला. तो चेक बाउन्सचाही येत आहे त्यांचा सरांचा लास्ट वीक मध्ये, तोही बघा लोकांनी, त्याच्यामध्ये फायदा होईल थोडा. काही क्लायंट परत नको जायला. आपल्याला नसलं जमत ना, पण माहिती जरी असलं ना, तरी आपण केसेस घेऊ शकतो. ऍटलीस्ट कन्सल्टेशन झालं की आपण एखाद्या सिनियरच्या मदतीने दावा दाखल केला, होतं आपलं तेवढंफार इन्कम सोर्स येतो, तेवढं चांगलं आहे. हा नाही सर, प्रोसिजर माहिती असते. हो. सॉरी, कंटिन्यू सर. हो, नाही यू कॅन कंटिन्यू. सर काय प्रोसिजर माहिती असते, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी माहित नसतात आणि मग तेव्हा थोडं ब्लॉक होतो ना आपण. तर सर हो. तुम्ही माहिती पुरवता त्याच्याशी खूप उपयोगी पडते मला तर खूप बरं पडतं याच्या गोष्टी. ओके, चालेल ना सर, हरकत नाही. फायदा होत आहे तर चांगली गोष्ट आहे. ऍटलीस्ट मोटिव्ह आहे आमचा तो क्लिअर तरी होत आहे, हरकत नाही ना, ते चांगली गोष्ट आहे. भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये. एआयचं सेशन आज असेल कदाचित 8 वाजेला. आय विल कन्फर्म इन द ग्रुप. ठीक आहे. ते कंपनीचे काल लोक 15 ऑगस्टची सुट्टी आहे, त्यामुळे ते स्टाफच नव्हतं. माझ्या लक्षात नव्हतं 15 ऑगस्ट आहे, पण सर, ते हो टूल्स मध्ये होतं ना ते, तुम्ही आम्हाला ऑनलाईन फायलिंगचं हे करायचं, तो सेशन झाला नाही का? म्हणजे नाही, अजून तो झाला नाहीये. ते ऍडव्होकेटना ते अवेलेबल होत नाहीये, तो एक पार्ट आहे. आणि आमच्या क्लायंटला आम्ही सांगितलं की बाबा ते डॉक्युमेंट दाखवायला रेडी नाहीये, की बाबा नका दाखवू आमचे डॉक्युमेंट. तो एक पार्ट झालाय. ओके ओके सर. पण ते सेशन होणार आहे. ठीक आहे. Yes. ठीक आहे. काही क्वेरीज नसला तर पुढच्या सेशन मध्ये भेटू. धन्यवाद सर्वांना सेशन सर जॉईन सर आणि SRA आणि माडाचे पण तुम्ही कोर्सेस केले तर फार बरं होईल, कारण त्याचे पण एक थोडस माहिती 7-7 दिवसाचे कोर्सेस आपण सुरू करू शकलात ना हो. सेशन मधले, तर खूप उपयोगी पडतील. कारण ते चांगले
चांगले कोर्स आहेत आणि ते प्रॅक्टिस पण चांगली होते सर तिकडे. नक्कीच सर. चालेल, भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू सर. ओके. थँक्यू सर.